चीन भारताचा स्पर्धक आहे आणि आपल्याला जर नवा महामूर्खपणा करायचा नसेल तर खरं म्हणजे मनात स्वीकारलं पाहिजे की नुसता स्पर्धक नाही, शत्रूच आहे. नेपोलियननी चीनचं वर्णन केलं होतं की हा झोपलेला ड्रॅगन आहे आणि ज्या दिवशी त्याला आपण ड्रॅगन आहोत याची जाणीव होईल, तो जागा होईल, त्या दिवशी जग थरारून उठेल. प्राचीन चीन शास्त्र तंत्रज्ञानातला प्रगत देश आहे, कलाकुसरी मधला प्रगत देश आहे, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधली एक समृद्ध संस्कृती, आत्मविश्वास असलेली संस्कृती हे प्राचीन चीनचं स्वरूप आहे. भारताचंही स्वरूप आहे. माओनी चीन एकसंध केला, त्याला समतेचं बलाढ्य होण्याचं स्वप्न दिलं, शोषणाविरुद्धची लढाई केली. पण माओनी जी डावी साम्यवादी धोरणं अवलंबली तिला माओच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांचा सुद्धा विरोध होता. आजचा चीन हा राज्य व्यवस्थेने साम्यवादी आहे, पण अर्थव्यवस्थेने अमेरिके इतका, कदाचित अमेरिकेपेक्षा जास्त भांडवलशाही आहे. एका सेनाधिकाऱ्याचं मोराल तिथे लष्कराच्या सीमेवर म्हणून ठरत नाही, ते 110 कोटीच्या राष्ट्राचं मोराल कसं आहे त्यावरनं ठरतं. तर हे 110 कोटींचं राष्ट्र किती एकात्म आहे, किती समतापूर्ण आहे, तिथे समाजाच्या सगळ्या घटकांना काय स्थान आहे ते त्यांचं जन्मानी आडनावानी ठरतं का, तो चीन आणि भारत मधल्या फरकाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तऱ्हातऱ्हांचे नेते आले आणि गेले, त्या सगळ्यांच्या मधनं खरोखर हिमालयाच्या उत्तुंग शिखरासारखं माओचं नेतृत्व त्याच्यामध्ये ठळक उठून दिसतं. चीन म्हटल्यानंतर गोल चेहरा, बारीक डोळे. आपल्याला भारताच्या ईशान्य भारतातली माणसं सुद्धा अनेक भारतीय त्यांना म्हणतात ती चीनी वंशाची आहेत असे. मला अगदी लहानपणच्या काही आठवणी आठवतात, म्हणून कुसुमाग्रजांची कविताही आठवत राहते. ती म्हणजे बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळते. कारण ही 1962 मध्ये चीननी जी भारतावर स्वारी केली आणि 1962चं न झालेलं युद्ध, नॉन बॅटल, नॉन वॉर, 1962. त्यामुळे कुसुमाग्रजांच्या कृपेने ह्या 2 ओळी आणि लहानपणी म्हणलेलं ते गाणं आठवत राहतं. चीनमध्ये क्रांतीला जेव्हा आकार येत होता त्यावेळेला भारतातले सोलापूरचे राहणारे डॉक्टर कोटणीस यांनी तिकडे जाऊन सेवा कार्य केलं होतं. ते डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी ही तुमच्या माझ्या सुदैवाने शांताराम बापूंच्या ताकदीचा जो दिग्दर्शक आहे त्यांनी एका चित्रपटामध्ये अजरामर केली. डॉक्टर कोटणीस यांना कदाचित आपण विसरलो असू, थोड्या काळापूर्वी त्यांची शताब्दी वगैरे झाली. डॉक्टर कोटणीसांची पत्नी चीनीच होती. डॉक्टर कोटणीसांच्या कमी वयामध्ये झालेल्या दुःखद मृत्यूनंतर ती पुन्हा चीनमध्येच गेली आणि या शताब्दी कार्यक्रमाच्या वेळेला म्हणून ती परत आलेली होती. नुकतंच जे ऑलिम्पिक संपलं त्याच्यामध्ये सुवर्ण पदकांच्या मालिकेमध्ये चीन नंबर 2 वर होतं. पदकांची नुसती संख्या मोजली तर ती अमेरिकेपेक्षा जास्ती आहे. पण ऑलिम्पिकमध्ये क्रम लावतात, तो ज्यांनी सुवर्ण पदकं जास्ती मिळवले तो पहिल्या नंबरवर असतो. सुवर्ण पदकं अमेरिकेने जास्ती होती म्हणून अमेरिका क्रमांक 1 वर, पण चीन 2 वर. 2008 सालचे ऑलिम्पिक्स बीजिंगमध्ये होणार आहेत आणि मला सुद्धा वाटत राहतं की 2008 साली बीजिंगमध्ये जे ऑलिम्पिक्स होणार त्याच्यात पहिल्या नंबरवर चीन येईल, त्याच्याशिवाय चीन मान्य नाही करणार. बीजिंगमध्ये ऑलिम्पिक्स आणि आम्हीच हारायचं, बांगलादेशकडनं सुद्धा हारायचं, एवढी जिंकण्याची जिद्द नसलेले ते अजून राष्ट्र नाही. बीजिंगला चीनमध्ये क्रांती होण्याच्या आधीचं नाव होतं पेकिंग, पण पेकिंग हे साम्राज्यवादी मध्ययुगातली जी मांचू राजवट म्हणजे जुनाट नाव, आणि ते आमचं अस्सल नाही, ते मूळ आमचं अस्सल नाव बीजिंग आहे म्हणून चीनी राज्यकर्त्यांनी ते बदललं. पेकिंगचं बीजिंग झालं की ते आम्हाला चालतं, ते आम्ही लगेच मान्य करतो. बॉम्बेचं मुंबई म्हणायला लागलो की ते बुरसटलेलं असतं, जातीयतावादी असतं आणि आम्हीच अजून प्रागतिकता समजतो की नाही नाही त्याचा उल्लेख बॉम्बेच असला पाहिजे. बीजिंग म्हणल्यावर आम्ही पटकन बरोबर लाईनीवरून त्याचा उल्लेख पुढे बीजिंग, नाही तर 1 मार्क जाईल.
तो चीन. जग ऑलरेडी चीनला महासत्ता समजतं. आम्ही म्हणत राहतो की भारत महासत्ता होईल का. जग चीनला गांभीर्याने घेतं, आपण भारतीय अजून भारताला गांभीर्याने घेत नाही. पण मानवी समाज समूहांची जी वस्तुस्थिती आहे त्यामध्ये नाकारून चालणार नाही की चीन भारताचा स्पर्धक आहे. आणि आपल्याला जर नवा महामूर्खपणा करायचा नसेल तर खरं म्हणजे मनात स्वीकारलं पाहिजे की नुसता स्पर्धक नाही, शत्रूच आहे. आणि भारताच्या इतिहासातलं एक वेगळं आहे, नवीन पर्व आहे, ते समजावून घेतलं पाहिजे. याचा अर्थ लगेच युद्धखोर असावा लागतं असं नाहीये. प्रश्न सावध असण्याचा आहे, कळण्याचा आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीला नेपोलियननी चीनचं वर्णन केलं होतं की हा झोपलेला ड्रॅगन आहे आणि ज्या दिवशी त्याला आपण ड्रॅगन आहोत याची जाणीव होईल, तो जागा होईल, त्या दिवशी जग थरारून उठेल. हे बोलताना नेपोलियनचंही लक्ष भारताकडे होतं किंवा भारताकडे नेपोलियनचं लक्ष आहे असं भारतात असलेल्या आणि पाय पसरत चाललेल्या ब्रिटिश सत्तेला वाटत होतं. त्यांना वाटत होतं रशिया पण झार चाल करून येणारे भारत. तुमच्या माझ्या भारताकडे तुमच्या माझ्यापेक्षा त्यांचं लक्ष जास्ती का असतं हेही आपण समजावूनच घेतलं पाहिजे. पण हा आपला शेजारी असलेला चीन हा भारताचा जो नवा इतिहास आकाराला येतोय त्यातला नवा अध्याय आहे हे आपण विसरू नकोयात. आज ऐकतो आहोत ती हे चीन नावाचं राष्ट्र नव्याने जागं कसं झालं, घडलं कसं, ते मध्ये एक त्याच्या गोष्ट ठेवून ऐकणार आहोत. पण आपण पहिल्या दिवसापासून ठरवलं की मेंदूत भारत ठेवून ऐकतो. समतोल बुद्धीने ऐकायचं आहे, पण तो मेंदूतला अंतःकरणातला भारत आम्हाला काय काम करायचं आमच्या परीने हे न सोडता. 1947 मध्ये आम्ही स्वतंत्र झालो. एक तर स्वतंत्र होताना आम्ही तुकडे मान्य केले, आम्ही बिचकलो. ते ज्यांनी नाही केलं त्याची कथा ऐकणार आहोत. म्हणून आज जगामध्ये अमेरिका महासत्ता म्हणून उभी राहते. आणि आपण जपानच्या कथेतही ऐकलं. पण तिथपासूनच्या 15 वर्षात 1962 चीन चाल करून आला. चाल करून आला ते आला म्हणजे काय, भारताच्या स्वातंत्र्याच्या 2 वर्षांनंतर 1 ऑक्टोबर 1949ला चीनमधली साम्यवादी राज्यक्रांती यशस्वी झाली माओच्या नेतृत्वाखालची. त्यावेळेला भारताला सिक्युरिटी काउन्सिलचे तुम्ही सदस्य बना अशी सिक्युरिटी काउन्सिलची ऑफर होती. संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्सचा भारत संस्थापक देश आहे, सिग्नेटरी संस्थापक देश आहे. आणि त्यावेळेला जे जगाचं राजकारण असेल, साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही, साम्यवाद विरुद्ध लोकशाही देश वगैरे, त्यात अमेरिकेला भारत हा ब्रिटिश साम्राज्यवादातून मुक्त झालेला पण लोकशाहीवादी देश म्हणून वाटलं आधी की साम्यवाद विरोधी लढाईमध्ये भारत आपला मित्र होईल का काय. म्हणून भारताला ऑफर होती की सुरक्षा परिषदेचे परमनंट सदस्य म्हणजे व्हेटो अधिकार असलेले व्हा. पंडितजींच्यावर डाव्या विचारांचा प्रभाव असेल म्हणून असेल, सोव्हिएट रशिया म्हणून असेल, चीनची लढाई सुद्धा साम्राज्यवादी शक्तींच्या विरुद्ध होती म्हणून असेल, कारण काही असो, पण नेहरूंनी सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व नाकारलं. नुसतं नाकारलं नाही, आम्हाला नको, चीनला द्या म्हटले. त्यावेळेला चीनला अमेरिकेने मान्यताही दिलेली नव्हती, ती पुढे वर्षानुवर्ष दिली नव्हती. आम्ही एक हिंदी चीनी भाईभाईचं सत्र आरंभलं. पण चीन पेटलेला होता जागतिक लाल क्रांती करण्याच्या कल्पनेने. पूर्व लाल आहे आणि चीनच्या अंतर्गत माओच्या नेतृत्वाखाली जी क्रांती झाली त्या क्रांतीचं शास्त्र होतं शेतकऱ्यांनी केलेली क्रांती. आणि आधी ग्रामीण भाग जिंकायचे म्हणजे शहरी भागांना वेढायचं, बेट बनवायचं, त्याचा सप्लाय रसतेचे सगळी तोडून आपोआप शहरी भाग पण कोलमडतील आणि साम्यवादी क्रांती यशस्वी होईल. ही चीनच्या अंतर्गत क्रांती करताना जो माओचा सिद्धांत होता तो माओ आता जगाला लागू करत होता की अशी लाल क्रांती जगात करायची. त्यांनी जगाची वाटणी शहरी राष्ट्र आणि ग्रामीण राष्ट्र, भांडवलशाही राष्ट्र आणि अजून शेती अवस्थेत असलेली बुर्ज्वा राष्ट्र, त्यामध्ये माओच्या गणितामध्ये भारत हे ग्रामीण राष्ट्र, पण ते साम्राज्यवाद्यांना सामील असलेलं बुर्ज्वा राष्ट्र म्हणून शत्रू राष्ट्र. शिवाय सीमावादाचा प्रश्न होताच. 15 वर्षात
शतकानुशतकांच्या नंतर मिळालेल्या स्वातंत्र्याच्या 15 वर्षात आजपर्यंत ज्या दिशेने आक्रमण नव्हतं ती नवी दिशा उघडी झाली भारताची. आधी उत्तरेचा हिमालय, आम्हाला वाटलं अभेद्य तटबंदी आहे. तटबंदी नुसती जमिनी, डोंगर, नद्या नाले यांची नसते, माणसांची असते. तो हिमालय सर कापत आधी तिबेट चीननी ताब्यात घेतला. 10 वर्ष नंतर अत्याचार सोसून मग तिबेटचा जो धार्मिक प्रमुख होता दलाई लामा, तो 1959 मध्ये भारतात पळून आला. दलाई लामाला आम्ही आश्रय दिला, तो अजूनपर्यंत आहे. तिबेटवरचं सार्वभौमत्व चीनचं आपण मान्य केलं, चीननी सिक्कीमवरचं आपलं मान्य नाही केलेलं. चुकीच्या येणाऱ्या बातम्यांच्यामुळे आपल्याला वाटतं की मान्य केलेलं. चीननी सिक्कीमबद्दल एवढंच म्हणलंय की भारत चीन संबंध सुधारण्यातला सिक्कीम आम्ही प्रॉब्लेम होऊ देणार नाही. तिबेटला आम्ही मान्यता कधीच देऊन मोकळे झालो. काश्मीरमध्ये दहशतवादाचा सामना अजून करतो आहोत, स्पेशल स्टेटस वगैरे सुद्धा देऊन काश्मीरला. चीन म्हणले असले लाड चालायचे नाहीत. मधल्या 40 वर्षामध्ये चीनने तिबेटवर अत्याचार तर केलेच केले, पण आजच्या तारखेला तिबेटमधला लोकसंख्येचा समतोल बदललेला आहे. आता तिबेटची स्थानिक जनता अल्पसंख्याक झाली आणि हान लोक म्हणजे चीनने आणलेले, चीनमधून आणलेले हे ऑलरेडी आजच्या तारखेला बहुसंख्याक तर झालेच. काळाचा हा बदललेला प्रवाह कळल्यासारखे आता दलाई लामा म्हणतात की चीनचा तिबेट अविभाज्य भाग आहे हे आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला हवी आहे चीनच्या अंतर्गत स्वायत्तता. उद्या तो बौद्ध विचार पुन्हा चीनमध्ये पसरेल का? मी एवढं बोलून ठेवतो, मला वाटतं की पसरेल. साध्या त्या हाँगकाँगच्या एवढ्याशा प्रदेशामध्ये हा बौद्ध विचाराचा आणि योग वगैरे साधना शिकवणारा फालुन गॉंग नावाचा छोटासा संप्रदाय उभा राहतो. त्याची पण चीनी सत्ताधाऱ्यांना भीती वाटते की हे पुन्हा पसरता कामा नये, कारण त्यांच्या विचारात धर्म ही अफूची गोळी. त्यामुळे ते बौद्ध विचाराचे विरोधक, त्यामुळे त्यांना चालणार नाही. आम्हाला भारताच्या इतिहासातला हा नवा चॅप्टर आहे. आधीच्या इतिहासात चीनशी भारताचे सांस्कृतिकच संबंध आहेत, ते प्रेमाचे आहेत, जिव्हाळ्याचे आहेत, ते एकमेकांमधल्या तर देवघेवीचे आहेतच आहेत. आपण चीनी माती, चीनी सिल्क, चीनी कलाकुसर याचा आदर करत आलो. आणि बौद्ध विचार इकडून चीनमध्ये गेला, तो सम्राटांनी आपणहून स्वतःच्या इच्छेने चर्चेनंतर स्वीकारला बौद्ध धर्म. तो तलवारीने नाही गेला, तो पैशाचं बळ होतं म्हणून नाही गेला, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग म्हणून नाही गेला. बौद्ध भिक्षू आपला विचार मांडायला गेले, चीनी सम्राटांनी त्याचं स्वागत केलं, चर्चा झाली धर्मावरून आणि त्यावेळच्या चीनी सम्राटाला पटली म्हणून त्यांनी बौद्ध विचार, बौद्ध धर्म स्वीकारला. ती चीनी संस्कृती नामशेष करून, उच्चाटन करून नाही, हे वैशिष्ट्य आहे भारताच्या. धर्मविचार, धर्मविजय गौतम बुद्धांनी शिकवलेला असो, वैदिक असो, त्याचं हे वैशिष्ट्य आहे. पण आता होतोय हा चॅप्टर नवा आहे. आणि इतिहासापासून काही शिकायचं असेल तर युद्धखोर न होता पण निदान सावध राहायला शिकलं पाहिजे. सगळ्याच अर्थाने आम्हाला हा चीन कळायला पाहिजे. या चीनचं भारताशी खूप साम्य पण आहे आणि साम्याच्या एका मर्यादेनंतर वेगळेपणा पण आहे. तो कोणाही 2 समाज समूहांमध्ये असतो. भारता इतका चीन हा प्राचीन समाज. 4 नद्यांच्या काठावर ज्या प्राचीन संस्कृती बहरल्या, इजिप्त, मेसोपोटामिया, सिंधू नदी आणि हो हँग हो चीनमधली. चीनी लोक हो हँग होचे सुपुत्र असं म्हणवतात. येलो रिव्हर आणि आम्ही हान, हान म्हणजे मूळ चीन वंशीय, शुद्ध चीनी वंश असं म्हणवतात. लोकसंख्येमध्ये सुद्धा भारत चीनमध्ये साम्य आहे. आणि आम्ही वेळेत शहाणं. तेवढ्याच एका क्षेत्रातलं कर्तृत्व जे दाखवत सुटलो ते जर चालू राहिलं तर 2025 साली भारत चीनची लोकसंख्या ओव्हरटेक करेल. जगातले 2 सर्वात मोठी लोकसंख्या असलेले देश म्हणूनही साम्य. विशाल आकाराचे देश. भौगोलिकदृष्ट्या चीन भारतापेक्षा सुमारे 2.5 पट मोठा आहे तिबेट धरलं तर. पण भारतही एक खंडप्राय देश, विशाल देश. चीनही विशाल देश. आपल्याला चीनकडे पाहताना वाटू शकतं की चीनची चित्रलिपी, चीनची भाषा आणि एकूणच चीनी लोक सगळे एका वंशाचे. अभ्यास केल्यावर लक्षात येतं की हे खरं नाही. भारता इतकं वैभव, वैविध्याचं, मी त्याला वैभव म्हणतोय, इतकं वैविध्य चीनचं नसेल, पण चीन बाहेरून पाहताना जेवढा मोनोलिथिक एकसंध वाटतो तसं नाही चीनचं. चीनमध्ये सुद्धा अनेक तऱ्हांचे वंश, अनेक भाषा, भाषांचे अनेक प्रकार,
चित्रलिपी लिहिण्याचे अनेक प्रकार, चीनी भाषा म्हणून आपण ज्याला ओळखतो तिचे प्रदेशनिहाय वेगवेगळे प्रकार आहेत. अधिकृत चीनीला मंदारिन म्हणतात. मंदारिन म्हणजे प्राचीन चीनी भाषा, पण प्राचीन चीनी जो राज्यकर्ता वर्ग होता त्यांना मंदारिन म्हणायचे. चीनमध्ये इसवी सन पूर्व 4थ्या शतकाच्या काळापासून स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड होत असे. आद्य UPSC MPSC हे चीनमध्ये होते. प्राचीन चीन शास्त्र तंत्रज्ञानातला प्रगत देश आहे, कलाकुसरीमधला प्रगत देश आहे, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधली एक समृद्ध संस्कृती, आत्मविश्वास असलेली संस्कृती हे प्राचीन चीनचं स्वरूप आहे. भारताचंही स्वरूप आहे. आजच्या तारखेला असलेले लोकसंख्येचे प्रश्न, समाजातलं स्त्रीचं स्थान, बुरसटलेले विचार, 19व्या-20व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत चीनी पुरुष वेणी वाढवायचे आणि स्त्रीच्या सौंदर्याचं लक्षण होतं तिचे पाय बारके असणं म्हणजे सौंदर्य. ते मुलीचे पाय बारके लावेत म्हणून ते लहानपणापासून लाकडी जोड्यात असे करकचून आवळून बंद ठेवले जायचे. आणि त्याही समाजव्यवस्थेने स्त्रीला दिलेलं काम होतं चूल आणि मूल, पुरुष प्रधानता. पण साम्यवादी क्रांतीखाली चीनी समाजही बदलत गेला. गेल्या 100-150 वर्षाच्या प्रबोधनाच्या परंपरेनंतर आज आपण बदलतो आहोत, त्याबद्दल आपल्याला आनंद नाही, समाधान नाही. साम्याच्या अशा काही मुद्द्यांच्या नंतर भारत चीन साम्य बहुधा थांबतं, मग फरक चालू होतात. वैविध्यामध्ये फरक आहेत. भारतामध्ये भाषांचं, लिपी, सर्व तऱ्हांचे जाती, धर्म, पंथ, दुर्दैवाने त्यांच्यातले भेद, ते वैविध्य भारतात जास्ती आहे. गरिबीचा प्रश्न चीनमध्ये आजही आहे. चीननी भांडवलशाही आर्थिक धोरणं स्वीकारल्यानंतरही चीनमध्ये प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार, तो पुन्हा भारत चीनमधलं साम्य आहे. आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी भ्रष्टाचारात जे क्रमांक लावलेत त्याच्यात भारताच्या वर चीन आहे. म्हणजे चीनमध्ये भ्रष्टाचार जास्ती, पण एकाला पैसे दिले की भागतं काम होतं. आम्ही लोकशाही देश आहोत आणि मी लोकशाहीला कमी लेखायला नाही म्हणत आहे. भारत चीनमधला फरक आहे. चीन एका पक्षाची सत्ता आहे, निवडणूक होते पण उमेदवार एकच असतो. लहानपणी शाळेमध्ये जी मुलं बुद्धिमान आहेत त्यांना पार्टीची मेंबरशिप ऑफर होते. चीनी कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य कोणी होऊ शकत नाही. शाळेमध्ये जे गिफ्टेड मुलं, इंटलेक्च्युअली गिफ्टेड, बुद्धिमान, त्यांना पार्टी ऑफर करते लहानपणी हुशार मुलं ओळखून. मग त्यांचं टॅलेंट ओळखून त्यांना पार्टी क्षेत्र ठरवून देते. ते राजकारणात पुढे जातात. गेल्या 6 महिन्यांमध्ये आपण पाहिलं असेल की चीनचा केवळ चेअरमन आणि पंतप्रधान बदलले नाही, तर 70 आणि 80च्या वयामध्ये असलेली चीनची संपूर्ण पिढीच्या पिढी, फळीच्या फळी सत्तेवरनं उतरली आणि त्यांच्या जागी तुलनेने वयाने तरुण असलेले म्हणजे 50-60 हे सत्तेमध्ये चढले. म्हणजे सत्तांतर शांततेनेच झालं. आणि आता माझं वय झालं हे लक्षात घेऊन ज्यांनी आधीची 50 वर्ष चीनच्या राजकारणावर प्रभुत्व ठेवलं ते पायउतार झाले आणि त्यांनी सत्ता नव्या पिढीच्या हातामध्ये ठेवली. हा सत्ता बदल पण चीनमध्ये होतो. भाषा, लिपी, शेती हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे असा आहे. कारण तुमच्याशी मी आज बोलताना जो सुरुवात करतोय मला जाणीव याची की खरे हे मुद्दे थोडे अधिक गंभीर आहेत. तुमच्यातले काही जण का होईना वाट पाहणं चालू करतील की गोष्ट केव्हा चालू होते. गोष्टच आहे ही, गोष्ट राष्ट्राची गोष्ट आहे. गोष्ट हे विसरू नको आहे. भारताला एक चीन फोबिया तयार होतोय का, आणि ऑलरेडी न्यूनगंडाची भावना, अशी मला शंका आहे. तिची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्यामुळे मला इथे सांगितलंच पाहिजे की आकाराला, भौगोलिक आकाराला चीन जरी भारताच्या 2.5 पट असला तरी शेती योग्य जमीन भारताची जास्ती आहे. आणि शास्त्र तंत्रज्ञानातलं एकही क्षेत्र आज असं नाही की जिथे चीन पुढे आहे आणि भारत मागे आहे. उलट IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मेटिक्स, जेनेटिक्स यामध्ये भारत चीनच्या पुढे आहे. हा आपला एक स्पर्धक, हा आपला संभाव्य शत्रू आहे का, आहे संभाव्य का सावध राहिलं पाहिजे. त्याचे काही प्राचीन काळापासूनच्या काही गोष्टींचे ठिपके आपण लक्षात घेत आपली रांगोळी रेखूयात आजची, मग त्याच्यात रंग भरू. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात आपण आपल्या शैक्षणिक कामाला ज्याचं नाव दिलेलं आहे त्याच्या दूरदृष्टीने त्यांनी त्यावेळच्या जनसामान्यांना हाताशी धरून केलेली क्रांती म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, त्याच्या 50 वर्षांनंतर चीनला एकात्म बनवणारा सम्राट निर्माण झाला. त्याचं नाव शी हुआंग टी. इसवी सन पूर्व 250च्या आसपास. त्यावेळेला चीनच्या उत्तरेहून चीनवर सतत
या ज्या मंगोल टोळ्या होत्या यांचे हल्ले होत असत. ते हल्ले कायमस्वरूपी रोखण्याकरता म्हणून शी हुआंगटीनी चीनची भिंत उभी केली. हजारो लोकांच्या कष्टामधून ती चीनची भिंत उभी राहिली. अजब आहे आणि अतर्क्य प्रकारे. कारण अवकाशामधून माणसाच्या डोळ्याला दिसणारी मानवनिर्मित खूण तेवढी एकच आहे. स्पेसमधून सुद्धा दिसते ती चीनची भिंत दिसते. ती या शी हुआंगटीच्या काळामध्ये निर्माण झाली. त्याचे काही भारतावर परिणाम झाले हे अनेक वेळा आपल्या लक्षात नाही आहेत, कारण ते कुठे नुसत्या पाठ्यपुस्तकातल्या ओळींमध्ये असत नाही. चीनच्या उत्तरेला आणि उत्तरेपासून चीनच्या पश्चिमेकडे जात आधी होत्या हुणांच्या टोळ्या. हुणांच्या पश्चिमेला होत्या कुशाणांच्या पश्चिमेला होत्या शकांच्या टोळ्या. ज्या वेळेला शी हुआंगटीने ही भिंत उभी केली आणि हुणांना आता चीनवर आक्रमण करणं अशक्य झालं, त्यावेळेला त्या हुणांनी तोंड वळवलं आणि पूर्व अथवा दक्षिणेला आक्रमण करायच्याऐवजी त्यांनी पश्चिमेला आक्रमण चालू केलं. त्यामुळे हुणांनी खो दिला कुशाणांना. हुणांच्या समोर कुशाण टिकत नव्हते, ते पळत सुटले. त्यांनी खो दिला शकांना. आता शकांनी कुठे जायचं तर तुमचा माझा हा भारत देश कायम आक्रमकांचं स्वागत करायला धर्मशाळा सिद्धांत जो आहे त्याला तयारच आहे. फरक एवढाच आहे की निदान शक आले, त्यांच्या पाठोपाठ कुशाण आले, त्यांच्या पाठोपाठ हुण आले. त्यांचा या देशाने लष्करी पराभवही केला आणि नंतर सांस्कृतिकदृष्ट्या त्यांना आपल्या समाजव्यवस्थेची संस्कृतीशी एकरूपही केलं. ती ताकद, ती प्रसरणशीलता, ती लवचिकता त्या प्राचीन भारताकडे होती. तेव्हाचा भारत वैभव संपन्न होता. पण चीनची भिंत उभी राहण्याचे हे जे भारताच्या इतिहासावरही परिणाम होत गेले. मग बौद्ध विचाराचा संपर्क आहे. चीनमध्ये कन्फ्युशियस हा अतिशय हार्ड व्यवहारी विचार सांगणारा तत्वज्ञ राज्यव्यवस्थेविषयीचा विचार मांडला. अनेकदा मला वाटत आलं की कन्फ्युशियस हा चीनचा चाणक्य आहे आणि उलट म्हणजे चाणक्य हा भारताचा कन्फ्युशियस. इतकं व्यवहारी, हार्ड, रिअलिस्टिक असं तत्वज्ञान, राज्यव्यवस्था, प्रशासन कसं चाललं पाहिजे, अर्थव्यवस्था याविषयीचे विचार आणि एक व्यावहारिक जीवनाचं कोड, नैतिक मॉरल कोड. पण तसा चीनचा गौतम बुद्ध म्हणजे लाओ त्से ह्यांनी एक निवृत्तीवादी विचार, ध्यानधारणा, जंगलामध्ये असणे, याद्वारा मुक्तीची वाट याविषयीचा विचार मांडला. अचानक प्राचीन काळानंतर आता आधुनिक काळामध्ये युद्धशास्त्र शिकायला एका प्राचीन चीनी विचारवंताला नव्याने स्थान मिळतं. त्याचं नाव आहे सन त्झू. सन त्झूनी युद्धशास्त्र, आर्ट ऑफ वॉर, आणि तो युद्धशास्त्राला आर्ट म्हणतो, कला म्हणतो, ते सन त्झूनी लिहिलं. माओनी चीनी क्रांती घडवून आणताना जे युद्धशास्त्र वापरलं ते सन त्झूचं युद्धशास्त्र होतं, क्लॉसविट्झचं नाही. क्लॉसविट्झ हा एक दुसरा जर्मन ऑस्ट्रियन विचारवंत युद्धशास्त्रातला. युद्ध हे राजकारणाचं एक एक्सटेन्शन आहे असं शास्त्र मांडून युद्धाचा व्यूह मांडणारा म्हणजे हा क्लॉसविट्झ. सन त्झू हा युद्धशास्त्राचा वेगळा विचार मांडतो. मंदारिन, मग एकपक्षीय देश, आणि तो बदलू सुद्धा शकतो. म्हणजे किती बदलू शकतो? आपण जो आजचा चीन पाहतो हा आर्थिक धोरणांच्या अर्थाने माओचा चीन नाही आहे. माओनी चीन एकसंध केला, त्याला समतेचं, बलाढ्य होण्याचं स्वप्न दिलं, शोषणाविरुद्धची लढाई केली. पण माओनी जी डावी साम्यवादी धोरणं अवलंबली तिला माओच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांचा सुद्धा विरोध होता. माओच्या डोक्यात दर 10 वर्षानंतर कल्पनांची जी नुसती कारंजी नाही तर धबधबेच्या धबधबे फुटायचे, तसे 100 फुलं फुलू दे नावाची मोहीम, आपलं म्हणणं मोकळेपणाने मांडा नावाची मोहीम, सांस्कृतिक क्रांती नावाची, ह्याच्यामध्ये लाखो जणांचं झालेलं शिरकाण निर्दयपणाने. याला माओचा जवळजवळ उजवा हात म्हणावा लाँग मार्चच्या काळातला अशा एका सहकार्याचा त्या धोरणांना विरोध होता. त्याचं नाव दंग जियाओफंग. हा केवळ माओचा लाडका होता म्हणून त्याची कत्तल नाही झाली, पण त्याला क्रांतीचा शत्रू म्हणून पार्टीतून काढून टाकण्यात आलं. 15-20 वर्ष तो दऱ्याखोऱ्यात अज्ञातवासात, विजनवासात राहत होता. माओचा मृत्यू झाला 1977-78 साली. त्यानंतरची 3-4 वर्ष वारसा हक्काची लढाई चालू होती. माओची त्यावेळची पत्नी, ती एक अभिनेत्री होती, माओचे काही जवळचे सहकारी आणि विरुद्ध हा दंग जियाओफंग. 3 वर्ष असा वारसा हक्काचा लढा चालल्यानंतर दंगचा विजय झाला 1981. आणि चीननी सगळी साम्यवादी धोरणं बदलायला सुरुवात 1981 केली. आजचा चीन
हा राज्यव्यवस्थेने साम्यवादी आहे, पण अर्थव्यवस्थेने इतका कदाचित अमेरिकेपेक्षा जास्त भांडवलशाही आहे. ही अशक्य हायब्रिड जमतं कसं? असा वेगळा प्रयोग रशियामध्ये गोर्बाचेवनी करायचा प्रयत्न केला. गोर्बाचेव सकट रशिया सकट साम्यवाद कोसळला. कारण भांडवलशाही नुसती येत नाही, भांडवलशाही बरोबर एक जीवनाची पद्धत येते, समाजातली मुक्तता येते, त्यामुळे उदारमतवादी लोकशाहीची मागणी येते. हे सगळं चीनमध्ये घडलं का? घडलं. तरुण पिढी जीन्समध्ये वावरायला लागते, डिस्को आणि डान्सचे बार निघतात. मग ती तरुण मुलं म्हणायला लागतात की आम्हाला एका पक्षाची लोकशाही हुकुमशाही, ही हुकुमशाही मान्य नाही, आम्हाला पण लोकशाही पाहिजे. ते चीनमध्ये 1989 मध्ये घडलं. ते म्हणजे ही तियानमान चौकाची घटना. दंग झाओफांग त्यावेळेला चीनचा सत्ताधारी होता. त्याला ह्या तरुण मुलांच्या बद्दल मनातून असेलही प्रेम, पण त्यांनी पाहिलं आणि तियानमान चौकामध्ये रणगाडे घालून ते आंदोलन चिरडून रणगाड्याच्या खाली ॲक्च्युअल फिजिकली चिरडलं. चीनच्या इतिहासात एखाद्या लढाईत हजारो माणसं मेली, लाख जणांची कत्तल झाली, याचं काही वाटू नये इतका हिंसाचार, इतक्या कत्तली सुद्धा आपल्याला दिसून येतात. पण चीनचा निश्चय पक्का आहे, ते म्हणजे एक समर्थ राष्ट्र म्हणून यायचं. त्यासाठी शोषणातून मुक्त होण्यासाठी जे तत्वज्ञान स्वीकारायचं ते माओच्या नेतृत्वाखाली साम्यवाद स्वीकारला. पण आधुनिक चीन म्हणजे नुसता साम्यवाद नाहीये, साम्यवादाचं चीनी रूप आहे. हे पहिल्यापासून लक्षात ठेवून केलेलं चीनी रूप आहे. म्हणजे हा साम्यवादाचा राष्ट्रवादाशी झालेला योग्य संकर आहे, चीनी विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी घडवून आणलेला, जो आमच्या देशातल्या डाव्या चळवळीला कधी समजला नाही. विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून काम करताना गमतीत का होईना मी म्हणायचो माझ्या कम्युनिस्ट मित्रांकरता की हे एक गट आहे की तो मॉस्कोमध्ये पाऊस चालू झाला की इथे छत्री उघडतो, आणि दुसरा बीजिंगमध्ये पाऊस झाला की इथे छत्री उघडतो. असं न करणारा जो साम्यवादी विचारवंत आणि नेता होता तो चळवळीतनं त्यामुळे बाजूला पडला. त्यांचं संसदेमध्ये चित्र लागतंय ते म्हणजे कॉम्रेड डांगे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. त्यांनी भारतीय जी विचारधारा पद्धती याच्याशी नातं न तोडता साम्यवादाचा प्रयोग, ते कॉम्रेड डांगे हळूहळू एकटे पडत जणू अशी चित्र ह्या भारतातल्या डाव्या विचाराचं होतं. पण पहिल्या दिवसापासून हा जो साम्यवादाचा गुरु आहे, त्या गुरुनी पहिल्यापासून सांगितलेलं होतं की तो साम्यवाद जसाच्या तसा घ्यायचा नाही, मार्क्सचाही नाही, स्टॅलिन आणि लेनिनचाही नाही. त्याचं चिनी संस्करण, ती चकमक, ती लढाया आहेत त्या कशा आहेत त्या अर्थातच आपण पुढे ऐकतो. मला भारत चीन आणि त्याची ही रूपरेषा, जी रांगोळी मी म्हणतोय, पेंटिंग उभं करताना तुम्हाला हे दोन प्रसंग सांगितल्याशिवाय राहत नाहीत. भारत चीन सीमेवर लेह लडाख हा जो भाग आहे, तिथे लेहच्याही उत्तरेला गेलो की खारदुंगला नावाची खिंड लागते. त्या खारदुंगला खिंडीच्याही पुढे ऐन सीमा चालू होते. ती चालू होताना एक तळ आहे मोठं, त्या तळ्याचं नाव आहे पॅनगॉंग लेक, पॅनगॉंग तळ. त्या तळ्याच्या काठावर त्याला लागून उजवं वळण घेतलं तर 4 किलोमीटरला जगातला सर्वात मोठ्या उंचीवरचा विमानतळ आहे, तो म्हणजे चुशूलचा विमानतळ. 1962 मध्ये जेव्हा चीनी आक्रमण झालं तेव्हा चीननी हा चुशूलचा विमानतळ ताब्यात घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आमच्या जवानांनी केलेला जो चित्तथरारक पराक्रम आहे, त्या पराक्रमामुळे चुशूलचा विमानतळ वाचला. चुशूलचा विमानतळ वाचला, त्यामुळे विमानाने निदान सैन्याला रसद पोचवता आली. 1962च्या चीनकडे एअरफोर्स नव्हता. 1962 मध्ये साम्यवाद विरोधाचं कारण असेल म्हणून का विना, पण अमेरिका आणि त्यावेळचा अमेरिकेचा राष्ट्रपती केनेडी, हल्ला भारताबद्दल जवळीक होती. केनेडीचा जो गुरु गाल्ब्रेथ हा भारतामध्ये अमेरिकेचा राजदूत होता, आणि तो पंडितजींना पुन्हा पुन्हा सांगत होता की याला आधी त्यांनी परवानगी मागितली, अमेरिका सगळी मदत करेल, हवं तर अमेरिका सैन्य आणेल. ते पंडितजींनी नाकारलं. माझी ही खात्री आहे की तो निर्णय योग्यच आहे. भारताच्या भूमीवर अमेरिकेचं सैन्य येऊन लढेल तर भारताचा कंबोडिया वगैरे सुद्धा झाला असता. मग गाल्ब्रेथनी ऑफर केलं होतं आमची विमानं मदत देतील, तेही नाकारलं. गाल्ब्रेथनी सल्ला दिला होता की चीनकडे एअरफोर्स नाहीये, तुमच्या सैन्याची जर पिछेहाट होती तर एअरफोर्स वापरा. आजपर्यंत उत्तर नाही की एअरफोर्स का नाही वापरण्यात आला. चीनच्या या 62च्या लढाईवर नंतर एक आयोग नेमण्यात आला, तो आहे हेंडरसन ब्रुक्स अहवाल. तो अजूनही जनतेला देण्यात आलेला नाही, गुप्त आहे. तो राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणासाठी हा हेंडरसन ब्रुक्स अहवाल गुप्त ठेवण्यात आलेला आहे. त्या पॅनगॉंग लेकवर आम्ही गेलो. त्या लेकचा 2/3 भाग चीनच्या ताब्यात आहे, 1/3 भारताच्या.
आणि भारताच्या ताब्यात जी किनारी येतो तो डोळ्याला दिसतं की ते संपतं. पाण्यातून आखलेली एक काल्पनिक रेषा आहे, फिक्टिशस. त्याच्या पलीकडे चीनची हद्द चालू होते. मला तिथे भारतीय जवानांबरोबर राहताना सुद्धा काळीज हल्लेलं आहे, कालवाकालव झालेली आहे. ते म्हणजे भारतीय जवानांच्या अंगावरचे कपडे साधे, हातातली शस्त्र अजून पूर्वीच्या काळची म्हणावी तशी, रसद कमी आणि डाळ भाताचं जेवण जेवत होते. चीनी सैनिकांच्या भेटीगाठी झाल्या. चीनी सैनिकांच्या अंगावरचे कपडे टॉप क्लास, हातातली शस्त्रास्त्र अद्ययावत. त्यांना ही लेकमध्ये पहारा करता यावा म्हणून ज्या लॉन्चेस होत्या त्या सुपरफास्ट लॉन्चेस त्यांच्याकडे. त्या लॉन्चेस दर विशिष्ट 3 तासांच्या नंतर सीमारेषेवर येऊन जायच्या. आमच्याकडे वल्ह्यानी मारण्याची नाव होती. पण तो जो समर्थ पराक्रमी भारतीय जवान आहे जो तिथे सीमेवर उभा असतो, माझ्या अगदी लहानपणी ही जी मी तुम्हाला कुसुमाग्रजांची कविता सांगतोय ती ऐकत आणि म्हणत असण्याच्या वेळी सुद्धा एका वृत्तपत्रातलं चित्र मी आजपर्यंत विसरलेलो नाहीये. ते म्हणजे चीनची सीमारेषा कुंपण होतं आणि 2 सैनिक एकमेकाच्या समोर अशी गनची जी बॅयोनेट आहे ती एकमेकाला टेकलेली असे उभे आहेत. एक भारतीय जवान आणि एक चीनी जवान. पॅनगॉंग लेकच्या काठावरचं हे भारतीय सैन्य आणि चीनी सैन्याची स्थिती पाहताना माझं काळीज लक्कन हल्लेलं आहे. ते कमी पडलं का काय असं वाटावं. असं ज्या वेळेला कारगिलला 99 मध्ये गेलो होतो ती गोष्ट आपण ऐकणार आहोत, पण त्यावेळेचा एक प्रसंग चीनबद्दलचा आहे म्हणून सांगतोय. कारगिलला आमची आर्मी ब्रीफिंग देत होती आम्हाला आणि आर्मीचा खूप वरिष्ठ अधिकारी, पद नाही सांगत, नाव गाव नाही सांगत, आणि ब्रीफिंग कारगिलला चालू होतं. आणि त्यांनी कारगिलची लढाई कशी झाली वगैरे सगळं मांडलं. नंतर मी त्याच्याशी बोलत होतो. त्या ऑफिसरनी मला समजावून सांगितलं की पाकिस्तान भारताविरुद्ध युद्धामध्ये कधीही जिंकू शकत नाही. त्याचं त्यांनी युद्धशास्त्राचं जे असेल ते कारण सांगितलं. ते जे काही कारण होतं ते ऐकून थोडंसं बरं वाटतंय. तोवर हा अधिकारी पुढचं वाक्य बोलला की याच कारणामुळे चीनशी भारत कधीही युद्ध जिंकू शकत नाही. पण मी असं लक्कन माझं काळीज हल्लं ते विसरलेलो नाही. आजपर्यंत ते हालून जाणं विसरलेलो नाहीये मी की जर वरिष्ठ सेनाधिकारी आणि त्यांचं मोराल लढाईला सामोरं जायच्या आधीपासूनच हे असेल की पाकिस्तान स्टँड्स नो चान्स अगेन्स्ट इंडिया बट इंडिया स्टँड्स नो चान्स. अरे इंडिया स्टँड्स नो चान्स अगेन्स्ट चायना. म्हणजे आम्ही इंग्लिशमधलंच वाक्य इज ॲक्सेप्टिंग डिफीट इवन बिफोर द फर्स्ट बुलेट इज फायर्ड. की मेंदू मोराल ते एका सेनाधिकाऱ्याचं मोराल तिथे लष्कराच्या सीमेवर म्हणून ठरत नाही. ते 110 कोटीच्या राष्ट्राचं मोराल कसं आहे त्यावरनं ठरतं. भाषणांनी ठरत नाही, गाण्यांनी ठरत नाही. तर हे 110 कोटींचं राष्ट्र किती एकात्म आहे, किती समतापूर्ण आहे, तिथे समाजाच्या सगळ्या घटकांना काय स्थान आहे ते त्यांचं जन्मानी आडनावानी ठरतं का, तो चीन आणि भारत मधल्या फरकाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. मला अभ्यासात चीनमध्ये जातीव्यवस्था असल्याचं दिसत नाही. तुमच्या माझ्या देशाच्या कपाळी लागलेला सगळ्यात मोठा शाप आहे. सगळ्यात मोठा शत्रू भ्रष्टाचार आणि सगळ्यात वाईट भ्रष्टाचार जातीयता. आम्ही एक होतच नाही कारण आम्ही फुटलेलो असतो. हा माझा नाही, हा त्याचा नाही, ह्याची पोटजात ह्याची उपजात विरुद्ध हे 110 कोटीचं राष्ट्र. आम्ही एकात्म झालो, विकसित झालो, सर्वांना समान स्थान असलं, स्त्री सहित ते काल आपण ऐकलं, तर आपण अजिंक्य आहोत, तर महासत्ता होऊ शकेल अशी शक्ती आमच्याकडे आहे. अन्यथा जर मोराल आधीच आम्ही मानणार असलो की अरे चीन ऑलरेडी महासत्ता झाली, जग मानतं, जग चीनच्या इतिहासाला गांभीर्याने घेतं, आम्ही आमच्या इतिहासाला नाही गांभीर्याने घेत. आता जग सांगतं, अमेरिकन शास्त्रज्ञ सुद्धा सांगतात की शास्त्र तंत्रज्ञानाचा विकास चीनमध्ये जास्ती झालेला होता, भारतात नव्हता झालेला का. म्हणून या राष्ट्राची कहाणी भारत समजावून घेताना घ्यायची आहे. त्याला आपण हे नमन नाही आहे, नुसतं नमन नाही, हीच कहाणी आहे. कहाणीचा आत्मा भारत हा आहे, तुमचा माझा देश आहे. 19वे शतक येताना जो चीन आहे तो आपण जे जपान विषय ऐकलं तो आहे, भारताविषयी आपल्याला माहिती आहे तो आहे. म्हणजे काय, दुबळी राजवट ती आधीचे 300-350 वर्ष तीच आहे. ती म्हणजे मानचू. हे चीनच्या उत्तरेचा जो प्रदेश आहे त्याच्यातून आलेले राजे 1850च्या 300-350 वर्ष आधी, आणि त्यांची अखंड राजवट संपूर्ण चीनवर होती. मानचू खरे मूळ चीनी नाहीत. त्यांनी चीन जिंकला, पिकिंगला त्यांनी सत्ता स्थापन केली, चीनवर राज्य चालवलं, म्हणून मानचू चीनचेच बनले. म्हणजे काहीसं ते नातं
भारताच्या मुघलांसारखा असावा असं आहे. मुघल हे जसे कुठून तरी आले आणि राहिले इथे, त्यांना आपलं म्हणायचं का नाही म्हणायचं गोष्ट वेगळी, मी म्हणत नाही, ज्यांना म्हणायचं खुशाल म्हणावं. संपूर्ण मुघल जे ग्रँड मुघल्स तथाकथित म्हणवले जातात याच्यातला फक्त अकबर, कारण अकबराने जाणीवपूर्वक भारतीयीकरण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही ढोल वाजवतो आमच्याच एकात्मतेचे, तसे ते मान्चू चीनचा इतिहास मांडताना चिनी विचारवंत मान्चूंना काय म्हणतात ते चिन्यांकडनंच आपण समजावून घेतलं पाहिजे. पण 1850च्या आसपास होती मान्चू राजवट फुटलेली. एकसंध चीन आहे असं चित्र नाही. आणि युरोपीय सत्ता जशा पसरत गेल्या तसे त्यांचे चीनचे लचके तोडण्याचे प्रकार चालूच झालेले होते. जे जपानचं घडलं, जे भारताचं घडलं. पण युरोपचं राज्य जगावर जे पसरत गेलं त्याला जगाच्या वेगवेगळ्या भागांनी दिलेले जे प्रतिसाद आहेत त्याचे काही प्रकार आपल्याला सांगता येतील. एक प्रकार आहे त्यातला की तिथली लोक संपलीच मारली गेली. एक्सटर्मिनेट म्हणजे जेनोसाइड, म्हणजे रेड इंडियन्स किंवा दक्षिण अमेरिका. इतिहासाच्या पटावरून मान्चू, मय, ॲस्टेक आणि इन्का नामशेष माहीत नाही, पत्ता नाही, सगळं संपले. कोर्तेज आणि पिझारो तिकडे गेले, संपलं. हे एक टोक. आणि दुसरं टोक मी म्हणेन, ज्यांना वेळेत लक्षात आलं, शहाणे झाले आणि ज्यांनी राष्ट्राचं स्वातंत्र्य सार्वभौमत्व टिकवलं, आधुनिकीकरण केलं आणि पुन्हा एकदा जगामध्ये आपलं स्थान मिळवलं, म्हणजे जपान. याला भारत आणि चीनचा जो प्रतिसाद येतो याच्यामध्ये कुठेतरी येतो. आणि मध्ये कुठेतरी येतो म्हणजे आमच्या दुर्दैवाने आम्ही गेलो परकीयांच्या ताब्यात. आम्हाला आपसातली फाटाफूट इतकी महत्त्वाची वाटली की माझ्या स्वकीयापेक्षा मला गोरासाहेब जवळचा वाटला. प्रत्येकाने त्या गोऱ्यासाहेबाला मदत केली. गोऱ्यासाहेबांनी सगळ्यांच्या टाळूवर हात फिरून या देशाच्या उरावर 150 वर्ष तो थायथाया नाचला, राज्य केलं. चीन संपूर्णपणे कधीही युरोपियनांच्या ताब्यात नाही गेला. कागदावर चीनचं तथाकथित स्वातंत्र्य सार्वभौमत्व राहिलं, पण त्याला काही अर्थ नव्हता. कारण चीनी सम्राट त्याला युरोपीय सत्ता जे सांगतील तसंच वागावं लागत होतं. हे 1850च्या आसपास घडलं. नानकिंग, कॅन्टन, शांघाई ही वेगवेगळी बंदरं जे वेगवेगळ्या युरोपीय सत्ता आल्या त्यांना ती खुली करून द्यावी लागली. ओपन डोअर पॉलिसी, की व्यापाराचा हक्क. एक बंदर ब्रिटनला, एक बंदर फ्रान्सला, एक बंदर जर्मनीला, हे तर करून द्यावं लागलंच. पण नद्यांच्या मुखातून या युरोपीय सत्तांची जी तोफा असलेली जहाजं, तो विकास चीनचा नव्हता. त्यामुळे ती जहाजं नद्यांच्या मुखातून आतपर्यंत येत होती, त्यांना रोखू शकत नव्हते. सम्राटाला करार करावा लागत होता. परकीयांशी झालेल्या कराराचं पालन करण्यासाठी सम्राटाला आपल्या जनतेवर अत्याचार करावा लागत होता. या अत्याचाराच्या युद्धांच्या कहाण्यांचं नाव आहे अफूची युद्ध. अफूची युद्ध 1850-60च्या आसपास झालेली. याचं नाव अफूची युद्ध काय? कारण विशेषतः ब्रिटिशांनी चीनमध्ये अफूचा व्यापार प्रचंड प्रमाणात चालू केला. ती पिकायची भारतात, प्रोसेसिंग करून सेवन करण्याजोगी अफू तयार व्हायची. त्याचा व्यापार ईस्ट इंडिया कंपनी चीनमध्ये करत होती. ज्या चीनी विचारवंतांना, कार्यकर्त्यांना वाटलं की यांनी चीनी तरुण पिढी नाचते, बिघडतीये, त्यांनी बंड केलं. आणि त्यांचं बंड होतं अर्थातच अफूचा व्यापार बंद करा. ते बंड सम्राटांनी चिरडलं. कारण करार होते, तसे युरोपीय सत्तांचे करार होते. या बंडांच्या मधली 2 बंड यांच्या कहाण्या चित्तथरारक आहेतच, पण त्यांचा पुढच्या माओ क्रांती आणि लॉंग मार्च यांच्याशी सुद्धा संबंध आहे. एकाचं नाव आहे ताईपिंग बंड. ताईपिंग या शब्दाचा अर्थ आहे शांततेचं आणि समृद्धीचं राज्य. कॅन्टनला जन्म झालेला हक्का नावाची जमात आहे. त्या जमातीतला हा एक तरुण, आधी शिक्षक होता तो, त्याचं नाव होंग. तो ख्रिश्चन झाला. त्याचं येशू ख्रिस्तावर प्रेम होतं आणि त्याला वाटला की येशू ख्रिस्ताचा संदेश आहे मानवाच्या मुक्ततेचा. पण हा जो माझा सम्राट आहे, ज्याचं खरं म्हणजे काम जनतेचं रक्षण करण्याचं आहे, तो अफूचा व्यापार पण होऊ देतोय. तो या परक्याला सामील होऊन माझ्याच देशाच्या जनतेवर अत्याचार करतोय. म्हणून गावातला हा एक प्राथमिक शिक्षक, ज्याचा जन्म 1814 सालातला, तो पेटून उठला. त्यांनी शेतकऱ्यांची संघटना बांधली, शस्त्रास्त्र गोळा केली आणि पिकिंगच्या सत्तेविरुद्ध बंड पुकारलं. ही कथा चालू होते 1850 मध्ये. युरोपीय सत्तांनी अर्थातच आधी राजाला सांगितलं. राजा म्हणला मी काय करू शकत नाही. हा धर्मानी ख्रिश्चन होता. त्यामुळे ब्रिटिशांनी होंगला आधी ऑफर केलं की चल आम्हीच तुला मदत करतो.
तो म्हणाला मला तुमच्या मदतीची गरज नाही, मी माझ्या देशाच्या स्वातंत्र्य आणि ही तरुण पिढी नीट राहावी याकरता लढतोय. मग झाले ब्रिटिश, त्यामुळे शत्रू. तायपिंग बंड वाढत गेलं. पण साधारण 1855-56च्या पुढे तायपिंग जे सरदार होते त्यांच्यामध्ये आपसात फाटाफूट झाली. हा स्वतः होंग याने आपला राज्याभिषेक करून घेतला नानकिंगला, आणि राज्याभिषेकानंतर त्यांनी स्वतःला नाव दिलं स्वर्गाचा सम्राट. चिनी भाषेतला मूळ शब्द आहे तियान वांग. तियान वांग म्हणजे परमेश्वरी राजा, परमेश्वराच्या इच्छेनुसार झालेला राजा. आणि मला इथे एक न्याय नीती समृद्धीचं राज्य आणायचंय, ते जनसामान्यांना संघटित करून आणायचंय असं म्हणणारा हा. पण पुढे झाली फाटाफूट. तायपिंग जे सरदार होते त्यांच्या आपसात लढाया चालू झाल्या, त्यामध्ये होंगचा मृत्यूही झाला. आणि एकच पराक्रमी सरदार उरला, त्याचं नाव शिह ताकाई. मग चिनी सम्राटाच्या जे सैन्य आली ती या शिह ताकाईच्या मागे लागली. शिह ताकाई पळत सुटला. पुढे लाँग मार्चच्या कथेत येणारच आहे ती जागा, तिचा उल्लेख. ती जागा म्हणजे तातू नावाची नदी आहे, त्या नदीवरच्या पुलाकरता झालेली लढाई. हा शिह ताकाई पण पळत जो सुटला तो ह्या तातू नदीच्या काठावर याच ठिकाणी लुटिंग नावाचा पूल आहे, लुटिंग नावाचा पूल, आनशुवांग नावाचं गाव, या गावी पोचला. त्याला असं वाटलं की आता सम्राटाची सेना खूप अंतरावर राहिली आहे, मी डोंगर दऱ्यात पोचलोय, सुरक्षित आहे, येणाऱ्या खिंडी अडवलेल्या आहेत. शिह ताकाईला या आनशुवांगला असताना मुलगा झाला, आणि मुलगा झाला याचा आनंद साजरा करण्याकरता 3 दिवस 3 रात्र ते तिथे थांबलेले होते. तेवढा वेळ चिनी सम्राटाच्या सेनेला पोचायला पुरला. शिह ताकाई बेचक्यात सापडला, कत्तल झाली, तो मेला, आणि तायपिंग बंड संपलं, चिरडलं. चीनच्या इतिहासातली पुढल्या जवळजवळ 2-3 पिढ्या 60-70 वर्ष भयंकर अनागोंदी आणि म्हणजे सभ्य मराठी शब्द राडा, भयानक राडा आहे. त्याचा सगळा तपशील नुसता पाहायला आहे. भयानक हिंसाचार आहे, राडा आहे, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, एक धड सत्ता नाही, तुटत जाणे, फुटत जाणे. आणि त्या सगळ्या जो गोंधळ आहे, उलथापालथ आहे, त्या उलथापालथीतून नवीन निर्माण होत असलेल्या चीन आहे. सम्राट पण गेला. मग एक डॉवेजर क्वीन म्हणजे तिचा मुलगा पुढे सम्राट होणार, ही महत्वाकांक्षी स्त्री होती, येहोनाला म्हणून. तिचं राज्य होतं. तिने सगळ्यांच्या टाळूवरनं हात फिरून तर राज्य तर केलंच केलं, ती जबरदस्त महत्वाकांक्षी होतीच. पण लोकांच्याकडे आधुनिकता आलेली आहे ना, आता आपल्याला आधुनिकीकरण टाळून चालणार नाही, म्हणून तिने थोडा काळ एक नाटक केलं. त्या नाटकाचं नाव आहे 100 फुलं फुलू देत. 100 फुलं. 100 फुलं ही शब्दरचना पुढे माओची आहे. 100 दिवसांच्या सुधारणा, की आपल्याला सुधारणा हव्यात, लोकांना सांगितलं. आणि मग जे लोकांनी सुधारणांच्या बाजूने बोलले त्यांची नंतर सरसकट कत्तल केली. 1909 मध्ये आधीचा मांचू सम्राट मेला, नवीन कोणी जागेवर येण्यातला नव्हता. मांचूर राजवट कोसळली, एक पोकळी निर्माण झाली. खरं म्हणजे पुढची 40 वर्ष ती पोकळी टिकलेली होती. त्या पोकळीमध्ये चीनचं अंतर्गत युद्ध चालू होतं, ते यादवी युद्धच आहे. पण मी ज्याला चीनचा लोकमान्य टिळक म्हणेन खूप अर्थांनी, असा एक ज्येष्ठ व्यक्ती त्या काळात कार्य करत होता, त्याचं नाव डॉक्टर सन्यत सेन. डॉक्टर सन्यत सेनचा जन्म 1866 मधला आहे, कॅन्टनचा. आणि सन्यत सेनचं शिक्षण झालेलं होतं कॅन्टनच्या ख्रिश्चन मिशनरी शाळांच्या मध्ये, त्यामुळे त्याचा विदेशींशी संपर्कही आलेला होता. त्याला आधुनिकता समजत होती, ती ह्या देशामध्ये आली पाहिजे, आणि उदारमतवादी लोकशाही, लोकांची लोकशाही राजवट आली पाहिजे, याकरता सन्यत सेननी कार्यकर्त्यांचे मंडळं तयार केली. विचार, चिंतन, पुस्तकांचं वाचन असे करायला अभ्यासगट एकत्र यायचे. त्यांचं पुढे चळवळीमध्ये रूपांतर झालं, आणि अपेक्षित होतं तसेच चिनी सम्राटांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या कत्तली उडवल्या. त्या अशा अनेकांच्या कत्तली झाल्या म्हणल्यानंतर डॉक्टर सन्यत सेनला चीन सोडून पळून जावं लागलं. सन्यत सेन पळून गेला आधी इंग्लंडमध्ये, काही वर्ष इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर तिथून तो आला चीनच्या जवळ म्हणून म्हणजे टोकियोमध्ये येऊन राहिला. त्या टोकियोमध्ये एक दुसरा तरुण विद्यार्थी शिक्षण घेत होता, तो सन्यत सेनचा एकदम विश्वासू विद्यार्थी बनला, तो म्हणजे चांग कै शेक. सन्यत सेनच्या मागे जो नेता बनला तो. सन्यत सेननी जो राजकीय पक्ष स्थापन केला त्याचं नाव कोमिनतांग. कोमिनतांगचा शब्दशः अर्थ आहे राष्ट्रीय पक्ष, नॅशनल पार्टी, कोमिनतांग. आणि त्याचं उद्दिष्ट चीनमध्ये लोकशाहीची स्थापना करणे, लोकांना लोकशाही स्वातंत्र्य देणे. त्यांनी 3 प्रकारची समता, आणि सन्यत सेननी म्हटलं आपला समाज मॉडर्न आधुनिक झाला पाहिजे, ती 7 प्रकारची मॉडर्नायझेशन्स त्यांनी मांडली. त्यामुळे ज्या वेळेला मांचू राजवट कोसळली
त्यावेळेला आता ही जी पोकळी झाली हिचं काय करायचं? अशा वेळेला डॉक्टर सन यत सेनला नानकिंग या ठिकाणी सरकार बनवायला संधी मिळाली. तो झाला राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष, आणि त्यांनी मंत्रिमंडळ बनवलं. त्याच्या मंत्रिमंडळामध्ये एक लष्करी सेनापती प्रमुख होता, त्याचं नाव युआन शी काई. हा महत्वाकांक्षी होता. हा त्यावेळेला होता पिकिंगला. त्याला स्वतःला चीनचा सम्राट व्हायचं होतं. त्यामुळे डॉक्टर सन यत सेन ज्या वेळेला राष्ट्राध्यक्ष झाला आणि त्यांनी मंत्रिमंडळ बनवलं तेव्हा युआन शी काई चिडला. आणि युआन शी काई आणि त्याच्याबरोबर चीनच्या वेगवेगळ्या भागातले जे लष्करी सेनापती होते त्यांनी आपापल्या भागात बंड केली. चीनचे अनेक तुकडे झाले. एकच असं नाही, अनेक झाले. सांगावेत तेवढे कमी असे अनेक तुकडे झाले. सन यत सेननी भूमिका घेतली की मला राष्ट्रपती होण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, तुला व्हायचं का तू हो, पण चीनची एकात्मता ठेव आणि लोकशाही आण. म्हणून सन यत सेननी आपलं पद सोडलं आणि युआन शी काईला राष्ट्राध्यक्ष केलं. युआन शी काई राष्ट्राध्यक्ष झाला. त्याच्या पुढच्या 3 वर्षात त्यांनी सगळी लोकशाही गुंडाळून ठेवली. आवश्यक त्यांच्या कत्तली केल्या. स्वतःचा त्यांनी राज्याभिषेक पण करून घेतला. पुढे सुदैवानी म्हणा अगर दुर्दैवानी त्याला फार काळ तो जगला नाही. 1916 मध्ये तो मेला. हे होत असताना चीनमध्ये नव्या शाळा निघत होत्या, कॉलेजेस निघत होती. अस्वस्थ असलेली तरुण पिढी नवे विचार घेत होती. त्याचा प्रतिनिधी बनतो माओ त्से तुंग. चीनचा हुनान हा जो प्रांत, त्याच्या शाओशान नावाच्या गावामध्ये माओचा जन्म झाला. माओचा बाप एक सामान्य शेतकरी. तो चिडका होता, तो मारकुटा पण होता आणि तो पोराला बडवायचा. त्यामुळे माओनी लहानपणी बापाविरुद्धच बंड केलं. माओच्या बंडाची तिथेच सुरुवात होते. माओचं बापाविरुद्ध बंड आणि माओची पहिली बापाशी खुन्नसच, आईशी नीट. आई त्याला सांगायची की असं तू भांडू नको, तुला जे म्हणायचं ते मला सांग, मी याला बरोबर लाईनीवर आणते. ते बायको काम स्किलफुली करतच असते. पण माओने अशी फ्रंटल बापाशी खुन्नसच. शाळेमध्ये त्यांना एक मास्तर होता, तो पण मारकुटा होता, मारायचा. म्हणून माओ शाळेतून पळून गेला. आई वडील काळजीत, पळून कुठे गेलाय. माओनी संप पुकारला की त्या मास्तरनी तो लाईनीवर आला, नीट माफी मागितली तर मी पुन्हा शाळेत जाईन. माओची शाळा संपलीच. खरं म्हणजे पुढे पुस्तकी आणि शाळेतलं शिक्षण माओचं फारसं झालेलं नाहीये. माओ स्वतः शिकलेला माणूस आहे, वाचून शिकलेला माणूस आहे. तर शाळा थांबली, पण पुढे हुनानची जी पब्लिक लायब्ररी तिच्यात हा जाऊन बसायचा, पुस्तकं वाचत बसायचा. हुनानच्या पब्लिक लायब्ररी, वय वर्ष 15-16 असं असताना हुनानच्या पब्लिक लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं वाचत बसायचा. ते त्याचं शिक्षण, वेगवेगळी वाचलेली पुस्तकं, ते त्याचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टोशी संबंध तिथे आला. युरोपीय विचारवंतांशी त्याचा संबंध तिथे आला. मग त्याला लक्षात आलं की आपल्याला जास्तीचं शिकायचं असेल तर बीजिंगला जायला पाहिजे, आपल्याला पिकिंगला जायला पाहिजे. तो पिकिंगला गेला. त्याचा जो मार्क्सवादी गुरु, त्याचं नाव आहे डॉक्टर यान चेंग, ची भेट त्याची पिकिंगमध्ये झाली. पिकिंगमध्ये माओनी नोकरी करणं चालू केलं. ती नोकरी होती लायब्ररीमधला कर्मचारी. लायब्ररीमधला कर्मचारी म्हणून काम करतानाही तो पुस्तकं वाचत सुटायचा. या यान चेंग आणि ली ता चाओ हे चीनमधले पहिले मार्क्सवादी विचारवंत. आणि या दोघांनीही मार्क्सवादी विचार सांगण्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याबरोबर अभ्यास मंडळामध्ये जे तरुण येत असत त्यांना सांगितलं की आपल्याला तो मार्क्सचा विचार तसाच्या तसा घ्यायचा नाही, त्याचं चिनीकरण करायचं आहे. चीनी परिस्थितीशी आवश्यक ते जे बदल आहेत ते करायचे. माओ त्यात तालमीत वाढत होता. म्हणून पुढे लेनिन किंवा स्टॅलिनच्या विचाराशी माओला शत्रुत्व करावं लागलं. खरं म्हणजे मार्क्स मूळ सांगत होता त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं सांगावं लागलं. ते सांगायला माओ बिचकला नाही. चीनची परिस्थिती वेगळी हो ओळखून तशी क्रांतीला चीनमध्ये आकार द्यायला बिचकला नाही. त्याचं मूळ गुरु डॉक्टर यांग चेन आणि हा ली ता चाओ. ली ता चाओला मुलगी नव्हती, पण यांग चेनला होती. माओ तिच्या प्रेमात पडला. या मुलीचं नाव यांग हुई हुई. यथावकाशी माओचं तिच्याशी लग्न पण झालं. दोघंही पार्टीचे नंतर कार्यकर्तेही बनलेले होते. चीनी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना जुलै 1921 मध्ये झाली शांघाईला, एका तळ्याच्या काठावर. आणि खरं म्हणजे तळ्यातल्या एका बोटीतच. आणि माओच्या नावानेच हा एक जोक सांगितला जातो. ते म्हणजे 6 जण त्या बोटीत बसलेले होते. आणि माओ म्हणला आत्ता ही जर बोट बुडली तर चीनी साम्यवाद बुडला. पण बोट बुडली नाही. बुडायच्या वेळा खूप आल्या. तऱ्हातऱ्हांचे नेते आले आणि गेले.
त्या सगळ्यांच्या मधनं खरोखर हिमालयाच्या उत्तुंग शिखरासारखं माओचं नेतृत्व त्याच्यामध्ये ठळक उठून दिसतं. पण ते माओचं नेतृत्व निर्माण व्हायला अजून काही वर्ष जायची होती. त्यावेळेपर्यंत माओ साम्यवादी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि ज्याचे मुळातलेच विरोध आहेत साम्यवादाशी, साम्यवादाची जी पोथी सांगितली जाते त्याच्याशी, असा कार्यकर्ता होता. पुढे ली ता चाओची हत्या झाली, या डॉक्टर यांग चेनची हत्या झाली. सन्यत सेन आणि त्याचं कुओमिंतांग याच्याशी आधी चिनी कम्युनिस्ट पार्टीची अलायन्स होता, आघाडीचं राजकारण होतं. ते डॉक्टर सन्यत सेन होता तोवर टिकलं. सन्यत सेनचा 1925 साली मृत्यू झाला. सन्यत सेनचा पट्ट्य शिष्य चियांग कै शेक हा प्रमुख झाला. चियांग कै शेक युद्धवादी होता. चियांग कै शेक चिनी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण ज्या अकॅडमीमध्ये होतं, वाम्पोआ अकॅडमी, तिथे शिकलेला अधिकारी होता. आणि त्यामुळे हे जे फाटाफूट आहेत चीनमध्ये, ते सगळा चीन जर एकत्र आणायचं असेल तर लष्करी हाताने, टफ कणखर हाताने सगळं चिरडून चीनला एकत्र आणलं पाहिजे असं म्हणणारा चियांग कै शेक. त्यामुळे सन्यत सेनच्या मृत्यूनंतर कुओमिंतांग आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी यांचे मतभेद अटळ होते. पण कुओमिंतांग आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी यांचे मतभेद व्हायच्या आधी माओ आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी यांचे मतभेद झाले, टोकाचे मतभेद झाले. किती झाले तर 1925 साली चिनी कम्युनिस्ट पार्टीने माओला पार्टीतून हाकलून दिलं आणि त्यामुळे माओ वैतागला. तो पिकिंगहून निघून आला, पिकिंग आणि नानकिंगहून. त्याचं जे राज्य हुनान, त्या हुनानमध्ये तो परत आला आणि आपल्याच्याने तिकडं काय पार्टीमध्ये काय जमत नाही, त्यांनी हुनानमध्ये सोव्हिएत म्हणजे जनसामान्यांचं राज्य छोटंसं स्थापन केलं. शेतकऱ्यांची संघटना स्थापन करून त्यांनी कामाला सुरुवात केली. हे वर्ष 1925 आहे. म्हणजे यावेळी माओ आहे 31 वर्षाचा. माओचा जन्म 1893, 26 डिसेंबर 1893. तुमचं पण सुटका नाही आहे आणि आपला पण इलाज नाही आहे की मला भारत आठवत राहतो. 1893 म्हणजे सुभाषबाबूंच्या जन्माचं वर्ष. माओ नेहरूंच्या पेक्षा 4 वर्ष लहान. नेहरूंचा जन्म 1889, 14 नोव्हेंबर 1889 आणि माओ 26 डिसेंबर 1893. 1925 मध्ये त्याच्यावर कारवाई होताना माओ 31 वर्षाचा आहे, हारलेला आहे, हताश आहे, संपलं सगळं म्हणून हुनानमध्ये परत आलाय. हे आपल्याच्याने जमेल तेवढं एवढंसं काम करू म्हणून शेतकऱ्यांची संघटना बांधत, काही पुस्तकं छोटी छोटी लिहित माओ सोव्हिएत फॉर्म करून छोटंसं सोव्हिएत जनसामान्यांचं राज्य असं तो तयार करत होता. माओचा काय मतभेद होता? चिनी कम्युनिस्ट पार्टी जी आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट संघटना, तिचं नाव थर्ड इंटरनॅशनल, त्या थर्ड इंटरनॅशनलचं नेतृत्व अर्थातच सोव्हिएत रशियाकडे होतं आणि त्याचा सर्वेसर्वा म्हणावा असा नेता होता स्टॅलिन. त्या स्टॅलिनच्या सूचनेवरून काम करत असलेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाशी माओचे मतभेद कोणते होते? त्यातला एक मतभेद समजून घ्यायला आपल्याला डोक्याला थोडा ताप दिला पाहिजे. कोणाला जर थोडा त्रास वाटला तर ॲडव्हान्समध्ये माफी मागतो. वेगळ्या काळात शिरतो, वेगळ्या प्रदेशात जातो आणि खरं म्हणजे आजच्या तारखेला साम्यवादाविषयी बोलताना तर सांगावं लागतं की विशेषतः तरुण मुलं मुली यांच्याकरता आजच्या तारखेला तरी ती एक इतिहासातली गोष्ट आहे. असं काही कळायच्या आत घडलेली गोष्ट आहे, असं कळायच्या आत घडलेली गोष्ट आहे. अक्षरशः परवापर्यंत साम्यवाद हे जागतिक आव्हान होतं, विचारधारेचं म्हणून, राज्यव्यवस्थेचं म्हणून, आर्थिक धोरणांचं म्हणून. भारतासहित जवळजवळ निम्म्या किंवा भौगोलिक आकार म्हणायचं झालं तर त्यापेक्षा मोठ्या जगावर लाल रंग होता, साम्यवादाचा प्रभाव होता. 70s मध्ये ज्या काळात मी शिकलो, कार्यकर्ता म्हणून कामं केली, भारताचं राष्ट्रीयत्वच शिकलो, पण अभ्यास करायचा होता, करावा लागला, कारण त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही, तो साम्यवादाचा अभ्यास होता. आणि अचानक 1989 ते 91 या वर्षांच्या मध्ये माझ्या घरच्या कप्प्यांच्या मध्ये जी सगळी समग्र लेनिन आहे, समग्र मार्क्स आहे, समग्र कोण स्टॅलिन आहे, ट्रॉट्स्की आहे, ती अचानक पुस्तकं जुनी पुराणी बनली. खट अचानक काही कळायच्या आत ती पुस्तकं आता फक्त हिस्टॉरिक डॉक्युमेंट्स. पण हे चित्र 1925 मध्ये नाही, हे चित्र 1991 पर्यंत नाही. गेल्या 12 वर्षात जे तरुण झाले त्यांना कळणारं जग आहे की अमेरिका एकमेव सत्ता, पण सोव्हिएट रशियाचं स्थान, चीन हे साम्यवादी देश, झालेली कोरियाची लढाई, व्हिएतनामची लढाई, कांपुचियाची, जगभर चाललेली यादवी युद्ध वगैरे वगैरे वगैरे, ही एकदम काही कळायच्या आत नुसत्या इतिहासातल्या गोष्टी बनून गेल्या. पण 20व्या शतकाच्या फार मोठ्या भागावर साम्यवादाचा जबरदस्त ठसा आहे. डाव्या विचाराचा भारतावर सुद्धा ठसा आहे, कारण नेहरू प्रभावित होते. नेहरू ज्या वेळेला सोव्हिएत रशियाकडे पाहत होते, सोव्हिएट रशिया ही जगावर प्रभाव पाडणारी घटना होती.
तिचा चीनवर पण प्रभाव पडला, बोल्शेविक क्रांतीचा. आणि स्वतंत्र झालेल्या भारताला काय आकार हवा आहे त्याचा नेहरूंच्या डोक्यावर सगळ्यात जास्त प्रभाव सोव्हिएत रशिया, त्यातली पंचवार्षिक योजनांची कल्पना. कारण कळणारे आकडे तरी असं दाखवत होते की एका पिढीच्या आत सोव्हिएत रशिया हे अमेरिकेच्या तोडीसतोड राष्ट्र बनतंय. तो आकड्यांचा खेळ होता, तो खोटा होता, तो साम्यवादाच्या नावाखाली शक्तींचं केंद्रीकरण झालेलं होतं. ब्युरोक्रेसी काय भ्रष्ट असेल अशी रशियन साम्यवादी पार्टी भ्रष्ट होती हे उशिरा लक्षात येत गेलं. शीतयुद्ध चालू असण्याच्या सगळ्यात वाईट काळामध्ये सुद्धा रशिया अन्नधान्याच्या बाबतीत कधी स्वयंपूर्ण नव्हता. आणि नुसता अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता नाही, शीतयुद्धाच्या काळात रशिया अमेरिकेकडून गहू आयात करत होता. पण हे नंतर कळत गेलं. त्यामुळे त्यात बदल करायचा मनापासून गोर्बाचेवनी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा रशिया पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. काही कळायच्यात होत्याचं नव्हतं झालं. पण ते चित्र 1990च्या आधीच्या 20व्या शतकावर नाही. तो रशियाचा प्रभाव आहे, ठसा आहे, बोल्शेविक विचारांचा आहे. तो चीनवर प्रभाव पोचला. त्यामुळे मार्क्स, लेनिन आणि नंतरचा राज्यकर्ता म्हणून स्टॅलिन, आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट संघटना पण होती ती म्हणजे थर्ड इंटरनॅशनल. तिने पत्करलेलं कर्तव्य होतं की साम्यवादी क्रांती एका देशापुरती कधी होत नसते, सगळं जग लाल करणे, सगळ्या जगात साम्यवादी क्रांती झाली पाहिजे. त्यामुळे सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षित माणसं जगाच्या कानाकोपऱ्यात जात होती साम्यवादाचा प्रसार करायला आणि क्रांती घडवून आणायला. म्हणून चीनमध्ये कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला. तेव्हा तो थर्ड इंटरनॅशनलचा सदस्य पण होता, विचारविनिमय पण होत असे. त्यामध्ये स्टॅलिननी चीनी कम्युनिस्ट पक्षाला मार्गदर्शन करायला 2 त्याचे ज्येष्ठ सहकारी पाठवले. ते दोघं म्हणजे एकाचं नाव आहे मायकेल बोरोदिन आणि दुसऱ्याचं नाव आहे मानवेंद्रनाथ रॉय. मानवेंद्रनाथ रॉय म्हणजे नरेंद्र भट्टाचार्य या नावाने जन्माला आलेला भारतीय बंगाली तरुण. लहानपणी अध्यात्माच्या विचारांनी भारावलेला, विवेकानंद, ध्यानधारणा, मोक्ष म्हणून पळून हिमालयात गेले. हिमालयामध्ये त्यांना मोक्ष सापडायच्या ऐवजी साम्यवाद सापडला. परत आले कलकत्त्यात आणि डाय हार्ड कट्टर साम्यवादी कार्यकर्ता बनले. आंतरराष्ट्रीय चळवळीत सामील झाले. लेनिनच्या जवळचे जे उजवे डावे हात असतील त्यातले एक म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय. असामान्य बुद्धीचा माणूस. नरेंद्र भट्टाचार्य हे नाव बदलून त्यांनी साम्यवादी झाल्यावर मानवेंद्रनाथ रॉय घेतलं. फार मेक्सिकोपासून जपानपर्यंत, चीनपर्यंत मानवेंद्रनाथ रॉय यांचा कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हणून संचार होता, कॉम्रेड. पुढे मानवेंद्रनाथ रॉयांना वेळेतच स्टॅलिनचे अत्याचार लक्षात आले. मानवेंद्रनाथ रॉय बदलले आणि आयुष्याच्या नंतरच्या भागाकडे एका बाजूला अध्यात्म आणि दुसऱ्या बाजूला व्यवहार, ऐहिक, मटिरियल विचार याचा मेळ घालून मानवेंद्रनाथ रॉयांनी ज्या विचारधारेला जन्म दिला त्या विचाराचं नाव रॅडिकल ह्युमॅनिझम आहे. मूलभूत मानवतावाद, एकात्म मानव, रॅडिकल ह्युमॅनिझम. तुम्हाला मला आजच्या तारखेला लक्षात नाही येणार पण याचा प्रभाव दीर्घकाळपर्यंत भारतावर आहे. कारण रॅडिकल ह्युमॅनिस्ट माणसं जी होती त्यांचा प्रभाव हा ठिकठिकाणी भारतावर होता. आजही मानवेंद्रनाथ रॉय यांची जर पुस्तकं वाचली तर ताजी वाटतात. असामान्य बुद्धीची आहेत. या माणसाला राजकीय व्यवहारामध्ये कदाचित यश मिळालं नसेल पण महाराष्ट्राचं सांगायचं तर यशवंतराव चव्हाण हे स्वतःला रॉईस्ट म्हणवत असत. ते स्वतःला रॉईस्ट म्हणवत असत कारण यशवंतराव चव्हाणांनी ज्यांना मनोमन गुरु मानलेलं होतं ते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे कन्फर्म्ड रॉईस्ट, म्हणजे हे संस्कृतचे पंडित पण राजकीय विचारधारा आणि मानवेंद्रनाथ रॉयांचे ते रॉईस्ट होते. आता त्या विचाराचं जसं साम्यवादी विचाराचं झालेलं आहे, जगाच्या पाठीवरनं झालंय, तसं मानवेंद्रनाथ रॉय पण 1925-27 मध्ये ते मानवेंद्रनाथ रॉय स्टॅलिनचे उजवे डावे हात म्हणून चीनी साम्यवादी पक्षाला मार्गदर्शन करायला गेले होते. मार्क्सनी सांगितलं होतं की क्रांती कामगार वर्ग करेल. असं मार्क्स का म्हणत होता तर मार्क्सनी सगळ्याच इतिहासाची मांडणी करून सांगितलं की अख्खा माणसाचा इतिहास म्हणजे आहेरेंशी नाहेरेंचा असलेला संघर्ष, हॅव्ज आणि हॅव नॉट्स. हा वर्ग संघर्ष आहे, म्हणजे क्लास स्ट्रगल. केव्हा तरी मानवी संस्कृतीत प्राचीन काळी माणूस जेव्हा टोळ्यांनी राहत असे तो आदिम साम्यवाद होता. तेव्हा खाजगी संपत्तीची कल्पना नव्हती पण शेतीचा शोध लागला आणि खाजगी संपत्तीची कल्पना आली. तिथून माणसाची गरीब आणि श्रीमंतांमध्ये वाटणी झाली. ज्याच्या ताब्यात जमीन, त्याच्या ताब्यात राज्य, त्याच्या ताब्यात राज्य यंत्रणा, हा सगळा मिळून आहेरेंचा वर्ग. ज्याच्या ताब्यात जगण्यासाठी स्वतःच्या शरीरा व्यतिरिक्त काही नाही
त्याला जर्मन शब्द मार्क्सने वापरलेला मूळ शब्द आहे प्रोलेटेरिएट. प्रोलेटेरिएट म्हणजे ज्याच्यापाशी जगण्याकरता, सबसिस्टन्स जगण्याकरता हे शरीर विकणे. शरीर विकणे म्हणजे गैर समजू नका, म्हणजे लेबर, काम करणे. मग मार्क्सने मानवी इतिहासाचे 3 टप्पे मांडले. तो म्हणतो कृषीच्या टप्प्यामधले हॅव्स आणि हॅव नॉट्स, म्हणजे कोणीतरी पॅट्रिशियन आणि प्लेबियन रोमन किंवा ग्रीक ह्याच्यातले सिटिझन आणि सर्फ. मग म्हणाला मध्ययुग ज्या वेळेला आलं त्यावेळेला हे राजा, बेरन, नाईट्स वगैरे म्हणजे सत्ताधारी आहेरेंचा वर्ग, आणि सर्फ हा शब्द मध्ययुगात होताच, म्हणजे सामान्य जनता, शेतावर राबणारी जनता, यांचा लढा आहे. मग झाली औद्योगिक क्रांती, सगळं मानवी संस्कृतीचं चित्र बदललं. मार्क्स तिथे सांगतो की आता भांडवलदार विरुद्ध कामगार, असं आहेरे आणि नाहेरेचा संघर्ष आहे. म्हणून मार्क्स हेही म्हणतो की समाजामध्ये ह्या ज्या 2 प्रवृत्ती आहेत त्यांच्या टोकापर्यंत त्या जातात, त्यामुळे लढा अटळ होतो. आणि इतिहासाच्या या अभ्यासाच्या आधारावर मार्क्स म्हणत होता की मानवी समाजाची पुढची वाटचाल कुठे आहे, त्याचं मार्क्सने पाहिलेलं स्वप्न आहे, दिलेलं नाव आहे साम्यवाद, कम्युनिझम किंवा शास्त्रीय समाजवाद, सायंटिफिक सोशलिझम, की माणसाची वाटचाल होणारच आहे. या 2 परस्पर विरुद्ध भांडवलशाही आणि कामगार या प्रवृत्तींचा परिपोष टोकाला जाऊन लढा होणार, त्यातून पुढची क्रांती होणार. त्या क्रांतीनंतर माणसाकडून माणसाचं होणारं शोषण थांबणार. कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचं हे स्वप्न होतं. खाजगी संपत्तीची कल्पना जाणार आणि आम्ही सगळे समतापूर्ण एक समृद्ध जीवन जगू, असा एक युटोपिया मार्क्स सुद्धा मांडत असे. पण त्याचं एक सूत्र महत्वाचं होतं, ते म्हणजे कामगार वर्गच क्रांती करेल. का करेल? कारण मार्क्स म्हणत होता आणि ते लेनिननी पुढे चालवलं, आणि तेच स्टॅलिन सांगत होता. आणि स्टॅलिनचे प्रतिनिधी ते येऊन माओला आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीला चीनमध्ये सांगत होते की क्रांती कोण करेल? तर ज्याच्यापाशी घालवण्याजोगं काहीच नाही तो क्रांती करेल. वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट बिकॉज यू हॅव नथिंग बट युअर चेन्स टू लूज. जागतिक कामगारांनो एकत्र व्हा, कारण साखळ्यांव्यतिरिक्त तुमच्याकडे घालवण्याजोगं काही नाहीच आहे. स्टेकला, पणाला काहीच नाहीये. लढा. ज्याच्यापाशी काहीतरी आहे तो कामगार नाही होत, तो बनतो बुर्ज्वा. बुर्ज्वा हाही जर्मन शब्द आहे, त्याचा अर्थ मध्यमवर्गीय, सुशिक्षित. पण बुर्ज्वा या शब्दाचा अर्थ आहे शरीराव्यतिरिक्त सुद्धा ज्याच्यापाशी काही उत्पादनाची साधनं आहेत, उत्पन्नाची साधनं आहेत. इथपर्यंत मी दिलेला ताप जर तुम्हाला लक्षात आलेला असेल, पटला असेल आणि मला मनोमन माफ करून मोकळे झालेले असाल, तर तुमच्या माओचे नेमके मतभेद काय झाले ते लक्षात येणं चालू होईल. तर पुढच्या गोष्टीत रम्यता आहे. माओचं म्हणणं होतं चिनी क्रांती चिनी शेतकरी करेल. आणि पोथीनिष्ठ मार्क्सवादी लेनिनचं, स्टॅलिनचं ऐकून सांगत होते की शेतकरी याचा अर्थ आहे त्याच्याकडे जमीन आहे, म्हणजे तो मालक आहे, म्हणजे तो आहेरे वर्गाचा आहे. फार तर त्याच्याकडे कमी शेत असेल तर तो पेटी बुर्ज्वा, म्हणजे छोटं शेत असलेला आहे, तो कसा काय क्रांतीचा वाहक होऊ शकेल? क्रांती कामगार वर्ग, म्हणून क्रांती शहरातून, कारण कारखाने तिथे निघतात. माओ बरोबर उलट सांगत होता. चिनी क्रांती शेतकरी करेल, त्यामुळे चिनी क्रांती ग्रामीण भागातून चालू होईल. माओची नेतृत्वाशी खुन्नस झाली. ते नेतृत्व पोथीनी चालणार होतं, त्यांनी माओला हाकलून दिलं. ते वर्ष 1925. म्हणून माओ हुनानमध्ये आला. शेतकऱ्यांची संघटना त्यांनी स्थापन केली आणि सोव्हिएत निर्माण करून त्यांनी त्याला जे म्हणायचं होतं ते आद्य काम त्यांनी चालू केलं. दरम्यान डॉक्टर सन्यात सेनचा मृत्यू झाला. चांग कै शेक राज्यकर्ता बनला. चांग कै शेकचे फंडे क्लिअर होते. चांग कै शेक धर्माने ख्रिश्चन होता आणि नुसता कागदावर धर्माने ख्रिश्चन नाही, त्याची निष्ठा होती ख्रिश्चॅनिटीवर. त्याची पत्नी ख्रिश्चन. चांग कै शेकनी तत्कालीन रेडिओवर एक व्याख्यान दिलं. ते व्याख्यान फार छान आहे, माझं येशूवर प्रेम का आहे. पण त्यामुळे मुदलातच चांग कै शेक आणि साम्यवादी पक्ष, चांग कै शेकचा कुओमिंतांग आणि साम्यवादी पक्ष ह्यांची खुन्नसच होती. साम्यवादी विचार म्हणजे धर्म म्हणजे अफूची गोळी, धर्म हे शोषणाचं साधन आहे. आणि हा तर म्हणत होता की मी येशूवर प्रेम करतो, त्यामुळे साम्यवादी म्हणजे परकीय आहेत, त्यांची बाय डेफिनिशन त्यांची खुन्नस होती. सन्यात सेन होता तोवर त्या विचाराला विवेक होता. सन्यात सेनची जी व्हिजन, दूरदृष्टी होती की हे एकत्र येऊन मॉडर्न आधुनिक चीन घडवायचं आहे. सन्यात सेनच्या मृत्यूनंतर ते संपलं आणि जे अटळ संघर्ष होता तो उभा राहिला. तो संघर्ष भयानक रक्तपाताने भरलेला आहे. या संघर्षाच्या काळात चांग कै शेकनी माओचा हा गुरु ली ता चाओ याला फासावर लटकवला. स्टॅलिनची सूचना होती म्हणून कम्युनिस्ट पार्टी कुओमिंतांगच्या बरोबर काम करत होती. ते एकत्र काम चालू ठेवलं
आणि अचानक एक दिवशी, तो दिवस म्हणजे 12 एप्रिल 1927ला अख्ख्या चीनभर चिंग काय शेकच्या सूचनेनुसार साम्यवादी कार्यकर्त्यांची कत्तल झाली. माणसं रस्त्यावर पाठवून, सैन्य पाठवून वेचून साम्यवादी कार्यकर्त्यांची कत्तल झाली. ती तारीख 12 एप्रिल 1927. हे होताना माओ हुनानमध्ये होता. छोटं शेतकऱ्यांचं सोव्हिएट त्यांनी स्थापन केलेलं होतं. चिंग काय शेकनी कत्तली घडवल्या, पण म्हणून चिंग काय शेकचं संपूर्ण चीनवर राज्य नव्हतं. चिंग काय शेकचं राजधानीचं ठिकाण होतं नानकिंग. पीकिंगवर त्याचा ताबा नव्हता. उत्तर चीन, पश्चिम चीन, या जो डोंगराळ भाग दूरवरचा, या सगळ्यामध्ये वॉरलॉर्ड्स म्हणजे वेगवेगळे सरदार दरकदार होते. आणि चिंग काय शेकला आपल्या रफ हाताने घडवून आणायचं होतं की सगळ्यांना चिरडा आणि चीनचं एकसंध बलाढ्य राज्य तयार करा. चिंग काय शेकच्या गणितामध्ये त्याचे सगळ्यात मोठे शत्रू म्हणजे साम्यवादी. त्यामुळे या साम्यवाद्यांना चिरडा, या चिरडण्याच्या मोहिमा तो हातात घेत असताना या हुनान आणि कियांग्सी, हे हुनानच्या शेजारचा प्रांत. हुनान हा चीनच्या दक्षिणेचा प्रांत, तो डोंगराळ प्रदेश आहे. मला अभ्यास करताना अनेकदा वाटत आलं की चीनचा हुनान म्हणजे महाराष्ट्राचा सह्याद्रीचा प्रदेश असल्यासारखा आहे. टफ लोक, फार शेतीला अनुकूल जमीन नाही, पण कणखर डोंगराळ प्रदेश सगळा आणि योद्धे, लढवय्या, तो हुनान. तिथे त्यांनी शेतकऱ्यांची संघटना बांधली. ज्या वेळेला चीनी कार्यकर्त्यांची कत्तल झाली उरलेल्या भागात, त्यानंतर कवीना जे हातीपायी धड वाचले त्यांना माओ आठवला. माओनी हुनानमधल्या शेतकऱ्यांची संघटना यावरचा एक निबंध 1927 साली लिहिला. तो पुढे दिशा देणारा निबंध आहे. अजूनही 1927 म्हणजे माओ हा अजून नेता नव्हता. तो त्या हुनान भागातल्या एका छोट्या सोव्हिएटचा नेता होता. तिथे हाताला मिळतील त्यांची मदत घेऊन तो काम करत होता. त्याच्यातली 2 फार भन्नाट उदाहरणं म्हणजे हुनानमधले दरोडेखोर तत्कालीन वीरप्पन, ते माओला सामील झाले, पण ते माओला सामील झाले, माओ त्यांना सामील नाही झाला. आणि माओला कोणीतरी विचारलं की हे दरोडेखोर तुझ्याबरोबर काम कसे काय करतात. माओ म्हणाला की मला आदर्शातली माणसं बरोबर हवी आहेत, पण ती मला मिळत नाहीत, म्हणून मी नुसताच बसून नाही राहणार, जी आहेत त्यांच्यासहित मी काम करेन. फक्त हुनानमधनं 1927 नंतर जेव्हा एक वेळ अशी आली की माओ तिथे नव्हता, त्यावेळेला या दरोडेखोरांनी पुन्हा दरोडे घालणं चालू केलं. इतर राजकीय नेतृत्व आणि माओतला फरक एवढाच की माओनी त्या दरोडेखोरांना प्रोटेक्शन दिलं नाही, उलट माओच्या सूचनेवरनं लोकांनी त्यांना गाठून मारला, त्या दरोडेखोरांना मारला. हुनानमधल्या शेतकऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न, हुनान आणि कियांग्सी, हा पुढे दिशा देणारा प्रयत्न. 1930-31 उजाडता जगामध्ये जी स्थिती झालेली होती त्याच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये चिंग काय शेकच्या नेतृत्वाखाली रक्तपात चालू झाला, भयानक रक्तपात चालू झाला. तो म्हणजे एका बाजूला जपान सत्ता बनलेलं होतं आणि ते आशियाचा प्रदेश गिळंकृत करत सुटलेलं होतं. दुसऱ्या बाजूला रशिया साम्यवादी सत्ता बनलेलं होतं आणि ती साम्यवादी क्रांती चीनमध्ये होण्याचा प्रयत्न चालू होता. 1931 मध्ये जपानने तैवान गिळंकृत केलं, कोरिया गिळंकृत केलं आणि कच्चा माल, पोलादाचा, लोखंडाचा, ह्याचा निश्चित पुरवठा पाहिजे म्हणून ते शिरले मांचुरिया, हा जो चीनचा प्रदेश आहे त्याच्यात. हे घडत असताना चिंग काय शेकच्या युद्ध मोहिमा चालू होत्या, सगळा चीन एक करूयात यासाठी म्हणून. एकेका सरदाराला दडपत चिरडत दक्षिणेचा जो चीन आहे तो चिंग काय शेकनी सगळा एकसंध बनवलेला होता. दक्षिणेच्या चीनमध्ये चिंग काय शेकला एकच आव्हान शिल्लक होतं, ते म्हणजे हा हुनान जो राज्य आहे त्याच्या हुनान आणि कियांग्सी भागात छोटंसं जे सोव्हिएट होतं म्हणजे माओ आणि साम्यवादी. उत्तरेच्या चीनच्या भागातला हा मांचुरिया भागामध्ये जपानी शिरले, पण चिंग काय शेकनी स्ट्रॅटेजी, धोरण ठरवलं की पहिले चिरडा साम्यवाद्यांना, जपानचा निकाल नंतर लावू. म्हणून महाभयानक रक्तपाताकरता गाजलेल्या 5 मोहिमा चिंग काय शेकच्या चालू झाल्या. यातल्या पहिल्या 4 हे 1931-32 सालात आहे. पहिल्या मोहिमेच्या वेळेला चिंग काय शेकनी कोमिंतांगचे लष्करी सेनापती पाठवले 1 लाख सैन्य घेऊन. त्या सैन्यावर माओच्या सैन्याने ठिकठिकाणी छोटे छोटे छापे घालत त्याचे लचके तोडत त्याचा पराभव केला. ही पहिली जी मोहीम होती ही फसली, पण ती लाल सैन्य, रेड आर्मी, माओची म्हणजे कम्युनिस्टांची, अजूनपर्यंत माओची असा शब्द मी नाही वापरणार, तो वापरायला अजून साधारण 15-20 मिनिटांचा वेळ आहे. लाल सैन्य, साम्यवादी सैन्य यांचे 10,000 सैनिक मेले. मुळातच सैन्य कमी, 10,000 सैनिक मेले, पण पहिली मोहीम फसली.
दुसऱ्या मोहिमेच्या वेळेला 2 लाख पाठवले, लाल सैन्याने त्यांचा पण पराभव केला. म्हणून तिसऱ्या मोहिमेच्या वेळेला स्वतः चियांग काय शेक आला. पण ही तिसरी मोहीम चालू असताना मान्चुरियात जपानने आणखी घुसखोरी केली. तो प्रदेश चीनपासून तोडला, त्याला मान्चुकुओ असं नाव दिलं. तिथे आपल्याला आणायची ती राजवट स्थापन केली. बीजिंगमध्ये पिकिंगमध्ये जो सम्राट होता त्या सम्राटाला पकडलं. जपानी सैन्याने त्या सम्राटाच्या पत्नीवर अत्याचार केले, त्या सम्राटाला कैदेत ठेवलं. हे सगळं त्यावेळेला घडलं. ते देशावरचं आक्रमण लक्षात घेऊन चियांग काय शेकनी तिसरी मोहीम अर्ध्यावर सोडली आणि तो जपान्यांशी काय ते बघूयात म्हणून ती मोहीम अर्ध्यावर सोडून गेला. म्हणून तो विसरलेला नव्हता. त्यांनी 1933 साली चौथी मोहीम हाती घेतली. या मोहिमेमध्ये 3 लाख सैनिक उतरलेले होते. चौथी मोहीमही यशस्वी झाली नाही. 1 2 3 4 भर 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 एडिट करत आपण जे सरकतो, कारण आपलं लक्ष 5व्या मोहिमेवर द्यायचं आहे. ती म्हणजे ही चित्तथरारक कहाणी, आजच्या कथेचा आत्मा, आजच्या कथेचा क्लायमॅक्स म्हणजे लॉंग मार्च. या ज्या पहिल्या 4 लढाया आहेत याच्यामध्ये माओचं ठरलेलं जे युद्धतंत्र होतं ते घटवलं गेलं, तयार झालं. त्या युद्धतंत्राचं खरं म्हणजे साधं नाव आहे ते म्हणजे गनिमी कावा. माओनी त्याच्या नोट्स तयार केल्या आणि आपल्या सैनिकांचं ट्रेनिंग करण्याकरता एक छोटी पुस्तिका तयार केली. ती पुस्तिका आधी चीनमध्ये आणि जोवर साम्यवाद प्रबळ होता तोवर भारतात सकट उरलेल्या जगात रेड बुक म्हणून प्रसिद्ध होती. रेड बुक कारण त्याच्यामध्ये त्यांनी सैनिकांना दिलेल्या सूचना होत्या. पण या माओनी दिलेल्या सूचना काय काय होत्या, यांचे 2 प्रकार होते. लढाई कशी लढा याच्या सूचना होत्या, त्या त्यांनी सनद झू कडून घेतलेल्या होत्या. इसवी सन पूर्व 4थ्या शतकातला चीनी युद्धशास्त्राचा विचारवंत आणि कार्यकर्ता. त्यामुळे लढाई मरण्यासाठी लढायची नाही, जिंकण्यासाठी लढायची. जिथे जिंकू असं वाटणार नाही तिथे लढू नका, माघार घ्या. शत्रू सैन्य जास्ती आहे आणि आपलं सैन्य कमी वाटलं तर माघार घ्यायला कमीपणा समजू नका. आपलं कमी सैन्य बेरीज बेरीज करत करत जा आणि जेव्हा वेळ ही लक्षात येईल की आता समोरचं शत्रू सैन्य कमी, त्यावेळेला त्याच्यावर तुटून पडा. शत्रू सैन्याला जेव्हा आता हे आपल्यावर तुटून पडणार नाही तसं वाटेल तेव्हाच त्यांच्यावर तुटून पडा. आणि शत्रू सैन्य जेव्हा आता हे लढणारच आहेत माहिती असेल तेव्हा पळून जा, अशी त्यांनी सूत्र लिहिलेत. तुम्हाला शिवाजी महाराज आठवत आहेत का नाही तर ऐकताना मला माहिती नाही, मला आठवत राहतात. हे शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र आहे, गुरिला वॉरफेअर, डोंगराळ भागाचा उपयोग करून. आणि पहिल्या 4 मोहिमांच्या मध्ये लाल सैन्याने चियांग काय शेकचा जो पराभव केलाय या हुनान कियांगसी भागामध्ये, हे युद्धतंत्र वापरून केलाय. पण केवळ जर युद्धतंत्र असतं तर मी आजची गोष्ट सांगण्यामध्ये याकरता एवढा वेळही घेतला नसता. दुसरीकडे हे चालू असून हुनान आणि कियांगसीच्या सोव्हिएतमध्ये माओ काय काय करत होता, तर माओनी आपल्या प्रदेशामध्ये साक्षरतेची चळवळ हाती घेतली. 100% लोक साक्षर झाले पाहिजेत. माओनी ह्या पुरुषांच्या वेण्या काढून टाकल्या. माओनी स्त्रियांच्या पायातले ते जे लाकडी बूट होते ते काढून टाकले. माओनी आपल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना सांगितलं की सगळे समान आहेत. मलाच माओचं एक वाक्य अतिशय आवडतं, वर्षानुवर्ष आवडत आलेलं आहे. ते वाक्य माओनी आपल्या कार्यकर्त्यांना, पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं वाक्य आहे. वाक्य काय आहे? गो टू द पीपल अँड लर्न फ्रॉम देम. लोकांकडे जा आणि त्यांच्याकडून शिका. स्वतःला फार शहाणे समजू नका. जनसामान्यांमध्ये एक सुज्ञता आहे, शहाणपण आहे. गो टू द पीपल अँड लर्न फ्रॉम देम. तसे त्याचे कार्यकर्ते शिकत होते. पण हा एक प्रगतिशील कार्यक्रम माओ त्याच काळामध्ये हाती घेत होता. त्यांनी हुनान भागात जमिनीचं फेरवाटप केलं, शेतकऱ्यांचं शोषण थांबलं. त्यामुळे तो शेतकरी माओच्या पाठीशी उभा राहिला. त्याच्या बातम्या नाही म्हणलं तरी अन्यत्र पसरत होत्या. बाकीच्या ठिकाणी लाल सैन्य आणि साम्यवादी पक्ष संघटना होती, पण त्यातल्या कोणीही शेतकऱ्यांची संघटना बांधलेली नव्हती. सगळा हा आधुनिक कार्यक्रम आहे तिथे माओ अंमलात आणत होता. तिथला समाज माओच्या पाठीशी उभा राहिला. 5व्या मोहिमेपासून ह्या चित्तथरारक कहाणीला प्रारंभ होतो. आणि त्यामध्ये राष्ट्रीय नेता म्हणून जी दृष्टी आहे तिच्यातच फरक आहे. कारण माओ मान्चुरियापासून लांब दुसऱ्या टोकाला बसून सांगत होता की चियांग काय शेक आपला मुख्य शत्रू नाही, मुख्य शत्रू जपानी. चीन देश धोक्यात आहे. आणि चियांग काय शेक मात्र म्हणत होता की जपान्यांनी ते घेतलेलं असो ताब्यात मान्चुरिया, तिथे आपलं राज्य स्थापन केलेलं असो, जपानी राजपुत्राचा एक नातेवाईक तिथला राज्यकर्ता बनलेला होता. चियांग काय शेक म्हणत होता माओ माझा जास्ती, म्हणजे कम्युनिस्ट पार्टी माझा जास्ती मोठा शत्रू. त्यामुळे त्यांनी 5वी मोहीम हाती घेतली. 5व्या मोहिमेचा हा काळ आहे एप्रिल 1934.
4 लाख सैन्य घेऊन स्वतः चियांग kai शेक उतरला. त्यांनी हुनान आणि कियांगसीचा प्रदेश सर्व बाजूंनी वेढला. त्याची योजना एकदम साधी होती, ती म्हणजे सर्व बाजूंनी बंद करायचं, सर्व बाजूंनी हळूहळू आवळत आवळत आणायचं. किती काळ टिकतील, शेतं पिकतील, पण रसद किती काळ राहील? दारुगोळा, शस्त्रास्त्र, बंदुकामध्ये भरायला गोळी तर पाहिजे का? बेयोनेटनीच नुसत्या लढतील? किती काळ होतील? म्हणून आवळत आणायचं. ती त्याची योजना 3 महिन्यात यशस्वी व्हायला लागली. 3 एप्रिल ते सुमारे जुलै ऑगस्ट हुनान आणि कियांगसीचं जे सोव्हिएत आहे तिथे दुष्काळ पडला. तो नुसता पाण्याचा वगैरे तर अन्नाचा दुष्काळ होता, मीठ नव्हतं असा दुष्काळ. आणि चीनी नेतृत्वाला बसून साम्यवादी नेतृत्वाला ठरवायचं होतं आता काय करायचं. त्या नेतृत्वाने निर्णय घेतला की हा तळ सोडून बाहेर पडायचं. कुठे जायचं? साम्यवादी जे सामूहिक नेतृत्व होतं त्यांचा निर्णय होता की संपूर्ण चीन पार करून जायचं, उत्तरेला मांचुरियामध्ये शेन्सी प्रांत, मांचुरियाला लागून असलेला त्या शेन्सी नावाच्या प्रांतामध्ये जायचं. पहिल्यांदा या योजनेला माओचा पाठिंबा होता का नव्हता यावर अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की इथून बाहेर आत्ता पडू नकोत असं माओचं म्हणणं होतं की आपण आपलं जे बळकट ठिकाणी तिथे थांबू, आपण जर बाहेर पडलो तर पाठलाग होणार. चियांग kai शेकच्या सैन्याकडे विमानं पण आहेत, त्याला आंतरराष्ट्रीय शक्तींचा पाठिंबा आहे, आपली लांडगेतोड होईल, म्हणून इथे थांबू. पण बाकी काही असो, ऑक्टोबर 1934 मध्ये फायनली निर्णय ठरला की या सोव्हिएतवरून बाहेर पडायचं आणि उत्तरेकडे वाटचाल चालू करायची. खरोखर माणसाच्या इतिहासातला हा एक विलक्षण चित्तथरारक, बहुधा एक अभ्यासक म्हणून अभ्यास करताना, पुन्हा डोक्यात भारत ठेवून अभ्यास करताना हे म्हणायला मला संकोच नाही वाटत किंवा कमीपणा नाही वाटत की हा माणसाच्या इतिहासातला सर्वात चित्तथरारक ट्रेक ठरेल. कारण 90,000हून जास्ती माणसं 16 ऑक्टोबर 1934ला या हुनान कियांगसी प्रदेशाच्या सीमेवर जे सोव्हिएत होतं तिच्या तळावरून बाहेर पडले. 90,000हून जास्त, जवळजवळ 1 लाख माणसं बाहेर पडले. आणि त्यांची योजना होती उत्तरेकडे जायचं. उत्तरेकडे जाताना कुओमिंतांगची जी फौज आहे तिचं वेढा फोडून काढायचा. ते पाठलाग करणार आहेत माहिती आहे, पण अतिशय वेगाने घोड्या गाढवांच्यावर लादलेला सगळा संसार, छापखाने, अगदी बंदुकीच्या गोळ्यांचं उत्पादन हे पण घोड्या गाढवांच्यावर लादलेलं, अशी 90,000 माणसं एका ठिकाणाहून निघाली. त्यांनी कुओमिंतांग सेनेचं उत्तरेचं पहिला हे फोडला, वेढा फोडला आणि ते सिन नावाचं ठिकाण आहे, सुनी उच्चार कसा करायचा, सुनी नावाचं ठिकाण आहे, तिथपर्यंत सुरक्षित पोहोचले. पण चियांग kai शेक सुद्धा एक चांगला योद्धा होता, सेनापती होता, त्याला ही योजना कळली. सुनी या ठिकाणी साम्यवादी सगळ्या नेत्यांची एकत्र एक बैठक झाली. सुनीला ते पुन्हा सगळ्या दिशांनी वेढलेले होते आणि हे उत्तरेला जाणारे ते लक्षात घेऊन चियांग kai शेकनी उत्तरेच्या सगळ्या वाटा आवळायला सुरुवात केली होती. ती जी सामूहिक नेतृत्व एकत्र चर्चा, त्याच्यामध्ये माओ होता, त्याच्यामध्ये लिन पियाओ होता, त्याच्यामध्ये चाऊ एन लाय होता, त्याच्यामध्ये पुढे जो माओचा एक उजवा हात बनला काही काळ असा एक पराक्रमी सेनापती होता, त्याचं नाव मार्शल चू तेह. या मार्शल चू तेहच्या स्वतःच्या आयुष्याची कहाणी पण आश्चर्य वाटावी अशी रंगतदार आहे. तो एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्माला आला, पण तो एका सरंजामदाराच्या घरी दत्तक म्हणून गेला. त्यामुळे लहानपणापासून ऐशो आरामात वाढला. सरंजामदारांची मुलं सेनेमध्ये लष्करी अधिकारी होत असत, तसा तो लष्करी अधिकारी झाला. युद्ध नव्हती, काही काम नव्हतं, बसल्या जागी पैसा येत होता, ऍबसेंटी लँडलॉर्डिझम, काही कामच नव्हतं आणि अफूचं व्यसन वाढत चाललेलं होतं. याला तो म्हणेल ते सगळं हजर होतं. चू तेहनी दुनियेतली सगळी प्रकारची व्यसनं केली. अफू, बाई, बाटली, गांजा, सगळ्या प्रकारची व्यसनं त्यांनी केली. अति जो करतो त्याच्यातला कुठल्या तरी एक दिवशी माणूस जागा होतो, त्याला काहीतरी कारण ठरतं, धक्का लागणार. ते या चू तेहचं काय झालं माहिती नाही, पण त्याला वाटायला लागलं आपण करतो ते बरोबर नाही, हे आयुष्य बदलायचं, अफूचं व्यसन संपवायचं. पण अफू जिथे मिळते तिथे जर थांबलो तर अफूचं व्यसन संपणार नाही कधीच. म्हणून हा चू तेह मुद्दाम एका बोटीवर गेला की ज्या बोटीवर अफूच नव्हती. त्याच्यावर त्याला ते आचके येणे, विड्रॉल सिम्पटम्स, आकडी येणे, जीभ दातामध्ये सापडणे, सगळे प्रकार झाले. पण आपल्याला त्या अफूच्या व्यसनातनं सोडवण्याकरता त्यांनी हे सगळं टॉर्चर सहन केलं. 3 महिने तो त्या बोटीवर राहिला होता. आला तो
शास्त्रीय भाषा वापरायची तर डिटॉक्सिफिकेशन, याच्यातला अफूचा एलिमेंट गेलेला आहे, नवा माणूस जागा झालेला आहे आणि आता चीन करता मला काहीतरी करायचं आहे. त्या चीनमध्ये त्याची नजर पडली किंवा त्याला सांगणारं कोणीतरी भेटलं की तुला ऑनेस्टली चीन करता लढणारं कोणी पाहिजे असेल तिकडे हुनानमध्ये माओ आहे त्याच्याकडे जा. चू तेहनी आपली जमीन शेतकऱ्यांना देऊन टाकली आणि अंगावरच्या कपड्यानिशी तो हुनान भागामध्ये माओला भेटायला आला. तो एक हुशार सेनापती होता आणि लाँग मार्चचा निदान निम्मा भाग, दुर्दैवाने या चू तेहचे पुढे माओशी मतभेद झाले, ते आता येणार आहे, आता गोष्टीच्या ओघामध्ये ते येणार आहे. चू तेह माओचा उजवा हात होता. हे सगळे ह्या सुनी या ठिकाणी वेढ्यात सापडले आणि त्यांना पूर्ण कळत होतं की उत्तरेहून चँग कै शेकनी सैन्य आपला रस्ता तो अडवणार आहे. आता काय करायचं? या ठिकाणी माओनी स्ट्रॅटेजी सुचवली, एक पॉलिसी. त्यावेळी माओनी चीन करता म्हणून एक घोषणा दिली. टार्गेट, आमचं उद्दिष्ट काय आहे? ती माओची घोषणा आहे, चीनी माणूस चीनी माणसाशी लढणार नाही. चायनीज विल रिफ्यूज टू फाईट विथ चायनीज. चीनी माणूस चीनी माणसाशी लढणार नाही. म्हणजे हे मला चँग कै शेकशी अंतर्गत जे यादव युद्ध आहे ते टाळायचे. आम्ही जपानशी लढण्याकरता उत्तरेला चाललोय, पण या वाक्यात आहे साम्यवादी विचाराचा राष्ट्रीयत्वाशी केलेला योग्य मेळ घातलेला. हे माझं राष्ट्र, याच्यावर जपान्यांचं आक्रमण आहे, अंतर्गत नाही लढणार. अ चायनीज विल नॉट फाईट अ चायनीज. त्यामुळे आम्ही का निघालो तिकडे शेन्सी प्रांतामध्ये उत्तरेला? हे करण्यासाठी निघालेलो होतो. त्यामुळे ठिकठिकाणी जाताना लोकांशी जो संपर्क होत असे, असा होत असताना हा विचार तो चीनी जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचला. पुढे ठिकठिकाणी लाँग मार्चच्या काळात स्थानिक जनतेने जे सहकार्य केलेले ते यामुळे केलंय. तिथे लाल सैन्य आणि कम्युनिस्ट पार्टीची युनिट्स पण होती. आपण असं समजू नकोत की 90,000 माणसं एकदा या हुनान आणि कियांगसी मधून निघाली आणि ती त्याच्यातले एक सुमारे 8-10 हजार फक्त शेन्सीला जिवंत पोहोचली. असं सलग एका दिशेने घडलेलं नाही, अनेक तऱ्हांनी हे घडलेलं आहे. ठिकठिकाणी लाल सैन्याचे काही भाग येऊन मिळत होते, काही ठिकाणी मतभेद होत होते, फाटाफूट होत होती, मी चाललो माझ्या वाटेला, तुझा तुझ्या रस्त्यानी, असं सुद्धा घडलेलं आहे. पण ह्यातला मेनस्ट्रीम मुख्य जे पोचले ते मधल्या सगळ्या अडचणी दूर करून शेन्सीला पोचले. ती ही लाँग मार्चची कथा आहे. 16 ऑक्टोबर 1934 ते 20 ऑक्टोबर 1935 एकूण 368 दिवस, 24 मोठ्या नद्या, पर्वतांच्या 18 रांगा आणि 12,000 किलोमीटरचं अंतर होतं. आणि रोजच्या सकाळी उठायचं. मागे कोमिंतांगचं सैन्य तर लागलेलंच, पण नुसतं सैन्य हाही धोका नव्हता. डोंगर, दऱ्या, बर्फ, वाळवंट, जंगल, दलदलीचा प्रदेश, सपाटीचा प्रदेश, ठिकठिकाणी आदिवासी, ते जंगलातले आदिवासी, त्या आदिवासी प्रदेशावर चीनची सत्ता नाही अजून, ते आदिवासी धनुष्यबाणांनी अजून लढणारे, ज्यांच्या बाणांच्या टोकाला विष लावलेलं, त्यांनी बॅन की इथनं दुसऱ्या कोणी जायचं नाही. इतकं सगळं पार करत, म्हणून हा चॅप्टर चित्त थरारक लाँग मार्च. सुनीला ही जी बैठक झाली त्यामध्ये माओनी स्ट्रॅटेजी सुचवली. एका बाजूला ही घोषणा आणि दुसऱ्या बाजूला माओ म्हणला आपण चकवू, चँग कै शेकच्या सैन्याला चकवू. ते गृहीत धरतायत उत्तरेला जाणार, आपण पश्चिमेला जाऊ. म्हणून माओनी हुलकावणी देण्याकरता सैन्य पश्चिमेला घेऊन निघाले. एका सैन्याने उत्तरेला जायचं, त्यामुळे इंटेलिजन्सच्या द्वारा जाणारे जे रिपोर्ट्स असतील चँग कै शेकच्या सैन्याकडे ते त्यांना कळू देत की उत्तरेला येत आहेत, बाकी मुख्य सैन्याने पश्चिमेकडे जायचं. तसे ते पश्चिमेकडे निघाले. चँग कै शेकला बऱ्याच उशिरा कळलं की आपल्याला झुकांडी मिळाली. पश्चिमेकडे जातात म्हणल्यानंतर चँग कै शेक मनात खुश झाला. का खुश झाला? पश्चिमेकडे होते डोंगर, पश्चिमेकडे होती यांगत्सी नदी. यांगत्सी म्हणजे चीनची गंगा, पण ते गंगे इतकी विशाल नाही, त्याचं खळबळ जास्ती आहे, डोंगर दऱ्या जास्ती. यांगत्से ओलांडणे हेच एक स्वतः अग्निदिव्य आहे. त्यामुळे चँग कै शेक खुश पण झाला आणि त्याने ठरवलं की यांगत्से जिथे तो ओलांडणार तिथे अडवायचा, उत्तर किनाऱ्यावर. यांगत्से पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते, म्हणजे आडवी, चीनला आडवी वाहत जाते. तिच्या उत्तर किनाऱ्यावर माओला या लाल सैन्याला अडवायचं असं ठरवून चँग कै शेकने आपलं सैन्य हलवायला सुरुवात केली. त्यांनी यांगत्से नदीवर पुढे संदेश पाठवला की सर्वच्या सर्व ठिकाणच्या होड्या जाळून टाका आणि दक्षिण किनाऱ्यावर जर कोणी थांबलेले असलात तर ते फक्त उत्तर किनाऱ्यावर येऊन थांबा. आणि उत्तर किनाऱ्यावर जी प्रत्येक ठाणी लागतील ती सगळ्या ठिकाणी मजबूत बंदोबस्त ठेवा. लाल सैन्य जसं पुढे सरकत असे तशी आधी काही ॲडव्हान्स टीम्स पुढे पाठवल्या जायच्या. त्यातली एक ॲडव्हान्स टीम आनजेन शेंग या गावात पोचली. ते दक्षिणेच्या टोकावरचं गाव होतं
आणि त्यांना ते जेव्हा पोचले त्यावेळेला दिसलं की यांगत्सेच्या दक्षिण काठाला एकच होडी डुचमळते. आणि त्यांनी माहिती काढली ती एकच होडी कशी काय डुचमळते. तर कोमिनतांगचा एक अधिकारी ज्याचा पलीकडचा किल्ला आहे तो चावू पिंग असं त्या किल्ल्याचं नाव आहे. त्या किल्ल्याचा तो किल्लेदार असलेला कोमिनतांगचा अधिकारी त्याची सासूरवाडी दक्षिण किनाऱ्याला होती. लाल सैन्य अजून लांब आहे असं लक्षात घेऊन तो एकच होडी घेऊन दक्षिण किनाऱ्याला आला होता सासरी जेवायला. त्यावेळेला लाल सैन्याची ही एक ॲडव्हान्स टीम पुढे पोहोचली. त्यांना ही बातमी कळली. ते डायरेक्ट त्या वाड्यावर गेले, छापा घातला आणि त्या लष्करी अधिकाऱ्याला त्यांनी पकडलाच. त्यांच्या ताब्यात एक होडी मिळाली. आता यांगत्से पार करायचे. पलीकडचा चावूपिंगचा जो किल्ला आहे तो कोमिनतांगच्या ताब्यात आहे आणि हाताशी एकच होडी आहे आणि मागे कोमिनतांगचं सैन्य तर लागलेलं आहे, त्यामुळे वेळ पण फार नाही. आता काय करायचं म्हणून ठरवण्यात आलं की त्या होडीत किती जण बसतील ती संख्या आहे 17 जण होडीत बसू शकतील. त्या 17 जणांनी पलीकडे जायचं. मरा जगा काही करा पण जाऊन जो किनाऱ्यावर कोमिनतांगच्या सैन्याचा छावणी ती ताब्यात घ्यायची. किल्ला होता, तटबंदी होती, पण किल्ल्याच्या बेसला तटबंदीच्या भिंतीच्या बाहेरचा भाग ताब्यात घ्या म्हणून 17 जणांना पाठवण्यात आलं. 17तले 14 मेले. यांगत्से पार करत असताना पलीकडनं गोळ्यांचा वर्षाव त्यांचा होत होता. 14 जण मेले, पण जे 3 जण पोचे त्यांनी तिथे ठेवलेली जी हेवी गन होती एक ती ताब्यात घेतली आणि तटबंदीला लागून त्यांनी तळ त्यांनी स्थापन केलं. किल्ल्यावर यांनी रात्री छापा घातला. छापा वेळेला घातला त्यावेळेला कोमिनतांगचे सैनिक अफूच्या नशेत होते. माओनी सैन्यामध्ये अफूला बंदी केलेली होती. माओचे जे सैनिक होते त्यांना व्यसनमुक्तीची चळवळ आधी हाती घेतली होती की हे सैनिक आधी व्यसनातून मुक्त होऊ देत. कोमिनतांगचे सैनिक स्वतः चांग कै शेक या वैयक्तिक निकषावर शुद्ध चारित्र्याचा असेलही पण सगळं सैन्य ह्या व्यसनाने पोखरलेलं होतं. चावूपिंग किल्ल्यावर जेव्हा छापा घातला लाल सैन्याने त्यावेळेला रात्री कोमिनतांगचे सैनिक अफूच्या नशेमध्ये होते. त्यामुळे लाल सैन्याने त्यांना पकडल्यानंतर आधी त्यांना कळेच ना, आपल्या जागेवर उभं राहता येईना. आणि ज्या वेळेला कळायला सुरुवात झाली त्यावेळेला चावूपिंग किल्ला लाल सैन्याने ताब्यात घेतलेला होता, म्हणजे उत्तर किनारा मग ताब्यात आला आणि यांगत्से पार झाली. दुसऱ्या दिवशी कोमिनतांगचे जे सैन्य त्या ठाण्यावर पोहोचलं त्यावेळेपर्यंत त्यांना कळलं की उत्तर किनारा पार करून आणखी पश्चिमेच्या दिशेने लाल सैन्य निघालेलं सुद्धा. चांग कै शेक चिडला. आता पश्चिमेला हे जातील म्हणजे कुठे जातील तर आता आलेले होते ते तिबेटच्या सीमारेषेवर. चीन आणि तिबेटच्या सीमारेषेवर आलेले होते. हा सगळा डोंगराळ भाग आहे. त्याची जी उंच शिखरे तिथे बर्फ सुद्धा आहे आणि या यांगत्सेची एक उपनदी तिथून वाहत येते. या उपनदीचं नाव आहे तातू नदी. चांग कै शेकने ठरवलं सुमारे 80 वर्षापूर्वीचा इतिहास आठवून की जे शिह टाकायचं या तातू नदीवर झालं तेच आता आपण या साम्यवादी बंडखोरांचं करू, कारण त्यांना तातू तिथली पर्वत शिखरं ही ओलांडणं शक्य होणार नाही आहे. पण इतिहासापासून एकटा चांग कै शेक शिकलेला नव्हता, माओ सुद्धा शिकलेला होता. त्यांनी सैन्याला पुढे सूचना दिलेल्या होत्या की आपला सगळ्यात धोक्याचा जो भाग आहे तो आता हा भाग आहे. आपण जर तातू नदी पार करून जो डोंगराळ प्रदेश आहे तो आहे आदिवासींचा प्रदेश, पण त्या डोंगराळ प्रदेशामध्ये आपण जर सुरक्षित जाऊ शकलो तर विमानांच्या पासून संरक्षण मिळणार आहे. आदिवासींच्या प्रदेशावर चीनी सरकारची सत्ता नसल्यामुळे त्याच्यातून आपल्याला पार जाता येणार आहे. चांग कै शेक भयाच्यावर भरोसा ठेवून होता की या आदिवासी प्रदेशातून पार जाताना तरी तो लटकेल. पुन्हा हे माओला कळत होतं म्हणजे हा बुद्धिबळाचा डाव आहे. प्रतिस्पर्धी डाव काय करणार आहे तो लक्षात घेऊन आधी त्याच्यावर मात करायचे. माओच्या सैन्यामध्ये हा लिऊ पै शेंग नावाचा एक सैनिक होता. तो स्वतः आदिवासी होता. त्याला आदिवासींची भाषा येत होती. माओनी त्याच्याबरोबर आपले काही सैनिक देऊन त्याला आदिवासी भागात पुढे पाठवलं. त्याला सांगितलं आदिवासी टोळीचा जो नायक आहे त्याच्याशी बोल, त्याला सांग आम्ही तुझ्यावर अत्याचार करायला आलेलो नाही आहोत, तुझ्याकडनं जे खाणं पदार्थ हवेत ते आम्ही विकत घेऊ, गैर वागणार नाही. एवढंच नाही तर क्रांती यशस्वी झाल्यानंतर तुझ्या भागाची अंतर्गत स्वायत्तता कायम ठेवण्यात येईल. तो लिऊ पै शेंग पुढे गेला. त्याची चर्चा झाली. आदिवासींच्या भाषेत तो बोलू शकला असल्यामुळे आदिवासी टोळ्यांचे जे नायक होते ते लाल सैन्याचे मित्र झाले. त्यांनी जंगलामधून वाट काढून दिली. ती जंगलामधून काढणारी वाट त्यांना घेऊन येत होती या तातू नदीच्या किनाऱ्यावर. पुन्हा तातू नदीचा दक्षिण किनारा, तातू नदीचा उत्तर किनारा पुन्हा यावेळपर्यंत चांग कै शेकच्या सैन्याने बंदोबस्त करून बंद तर करून ठेवलेला होता. दक्षिण किनाऱ्यावरनं माओचं सैन्य चालत चालत लुटिंग नावाचं ठिकाण आहे. लुटिंग इथे पूल आहे. त्या पुलाच्या 120 किलोमीटर अलीकडे हे आंजेन शेंग
नावाच्या उच्चारात थोडा फरक असेल. मगाच एक गाव सांगत होतो त्याचाही उच्चार याच्या आसपासच आहे. एक गाव होतं, त्या गावी कोमिंतांगच्या सैनिकांचा वेश करून एक 20 जणांची टोळी आधी पुढे पाठवली. ते कोमिंतांच्या वेशात गेले. त्यांनी आंजनशेंग गावामध्ये थांबले. ही जी तातू नदी डोंगराळ प्रदेशातनं वाहते, त्यामुळे काही ठिकाणी पर्वत शिखर इतकी जवळ येतात की असे समोरच्या माणसाची कुजबुजलं तरी कळेल. हे आंजनशेंग जे ठिकाण आहे तिथे पलीकडच्या किनाऱ्यावर कोमिंतांगच्या सैन्याचा तळ होता. हे जे लाल सैनिक पण ते आले होते कोमिंतांगच्या वेशामध्ये, त्यांनी आरडाओरडा करून पलीकडच्या किनाऱ्यावर जी माणसं होती त्यांना म्हणले मदत हवी आहे, ते लाल सैन्य आमच्या मागे येत आहे, आम्हाला वाचवा, आम्हाला घेण्यासाठी होड्या पाठवा. त्या तिकडून 6 होड्या त्यांनी पाठवल्या. या 6 होड्यांच्या मध्ये ही माणसं बसली. पलीकडे जाऊन त्यांनी छापा घातला आणि ताब्यात घेतला. आणि मग 6 होड्यांनी जाय चालू राहिली. नदी प्रचंड खळबळ आहे, घनदाट जंगल आणि डोंगराचा प्रदेश. येऊन जाऊन 6 होड्यांच्या मध्ये बसून 6 होड्यांच्या मध्ये एका वेळी ही 17 ते 20 माणसं म्हणजे किती जण करू शकणार आहेत. तर त्यांचा पोचल्यानंतरचा पहिला अख्खा दिवस गेला. 400 माणसं फक्त पलीकडे जाऊ शकली आणि जायची होती 50-60 हजार जण. तर दक्षिणेकडनं सुद्धा चांग काय शेकच्या सैन्याचा पाठलाग आता चालू होता. यांना कळेना झालं. एक दिवस असा आला, हा मे महिना आहे आणि 1935 साल चालू झालेलं होतं. आता जर आपण एका ठिकाणी थांबलो किंवा वेग कमी पडला तर कोमिंतांगचं सैन्य 1 दिवसामध्ये आपल्यापाशी दक्षिण किनाऱ्यावर सुद्धा पोहोचेल. पुन्हा सगळा चमत्कारच आहे. आणि जी माणसं कुठल्या तरी विचाराने भारलेली असतात, ध्येय गाठायचं असतं, ती माणसं माणूसपणाच्या पलीकडे जाऊन असा पराक्रम करू शकतात. ते म्हणजे या आंजनशेंग पासून 120 किलोमीटर अंतरावर लुटिंगचा पूल होता. तिथे पूल होता, तो प्राचीन काळी बांधलेला, लोखंडाच्या साखळ्या टाकून त्याच्यावर 16 अशा आडव्या साखळ्या आणि त्याच्यामध्ये लाकडी पट्ट्या बसवलेल्या असा पूल होता. तर माओनी आंजनशेंगच्या टीमला संदेश दिला की पुढे जाऊन तो लुटिंगचा पूल ताब्यात घ्या. किती दिवसात? 1 दिवसात. 120 किलोमीटर अंतर जायचं. ते डोंगराळ भागातलं आहे, तो सपाटीचा प्रदेश नाहीये की नदीच्या काठावरनं छान रमत गमत गाणी म्हणत निघाले आणि लुटिंगला पोचले. नाही, डोंगराळ आहे, उंच सकल आहे, खालीवर करावं लागत होतं. शिवाय उत्तरेच्या टोकाला कोमिंतांगचं सैन्य होतं. खूप वेळा जेव्हा अशा यायच्या की खाली घळीमधनं तातू नदी वाहते आहे आणि पर्वत शिखर एकमेकाच्या इतकी जवळ की समोरून कोमिंतांगच्या सैन्याचं फायरिंग होऊ शकायचं. अशा वेळेला यांना डोंगरामध्ये आतमध्ये जावं लागायचं आणि लांबच्या रस्त्याने जा. पण हे सगळं करून 120 किलोमीटर अंतर माओच्या लाल सेनेची एक तुकडी 1 दिवस 1 रात्र याच्यात पार करून तिथे पोचली. नुसती नाही पोचली, ते लढले हा पूल ताब्यात घेण्यासाठी. पुलाच्या पलीकडे लागून किल्ला होता. किल्ल्यामध्ये हेवी गन्स होत्या आणि त्यांचं या पुलावर लक्ष होतं. माओचे ज्या वेळेला पहिली एक टीम लुटिंगला या किनाऱ्याच्या या बाजूला पोहोचली आणि त्यांनी पुलावरनं येणं चालू केलं, त्यावेळेला समोरनं फायरिंग चालू झालं. टिकेनाथ सैनिक मरायला लागले आणि मरण्यासाठीची स्पर्धा चालू झाली की मला जायचंय त्या पुलावर. एकामागून एक लोंढे येत राहिले, ते थांबे ना. तेव्हा समोरच्या किल्ल्यावरचा जो किल्लेदार होता त्याने विचार केला यांना पुलावर येणं सोपं जायचं, तो पूल पेटवून द्यावा. म्हणून पॅराफिनची पिपं त्या पुलावर ओतण्यात आली आणि ती लाकडं पेटवली. त्याची अख्खा पूल धडधडून पेटला. तो पूल धडधडून पेटल्यानंतर लाकूड जसं जळायला लागलं, ते जुनं होतं, खूप तेल खाल्लेलं लाकूड होतं, ते जळायला लागलं तसे लाल सैनिकांनी त्या साखळ्यांना धरून पुढे सरकणं चालू केलं. किल्ल्याच्या वरनं फायरिंग चालू होतं आणि साखळ्यांना लटकत येणारी माणसं ही टप 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 गळून खाली खोल तातू नदीमध्ये पडत होती. हा संघर्ष त्या रात्रभर चालू राहिला. पण किल्ल्यावरून फायरिंग करणारे कोमिंतांगचे जे सैनिक होते ते पाहूनच इतके खलास झाले, भारावून गेले, खलास झाले. एका टप्प्याला त्यांनी फायरिंग थांबवलं आणि लाल सैन्य पलीकडे आलं. पुन्हा त्यांनी या पुलावर साखळ्या टाकल्या. सगळं सैन्य तातू नदी पार करून पलीकडे आलं. संपूर्ण लॉंग मार्च मधली सगळ्यात चित्त थरारक आणि युद्धाच्या दृष्टीने सगळ्यात निर्णायक घटना म्हणून जर कोणती असेल तर ती घटना ही आहे, लुटिंगच्या पुलावरची लढाई. या लढाईमध्ये चौवेनलाय होता, लिओ शाओची होता, लिन पियाओ होता, अजून मार्शल चू ते माओच्या बरोबरीने होता, माओ होता. इतकं सगळं होईपर्यंत मागे आधीच्या तळांच्या वर काय काय महाभारत होऊन गेलेलं होतं. माओचे पत्नीला चांग काय शेकनी पकडून फासावर लटकवलं होतं. माओचा एक भाऊ माओनी मागे ठेवला होता कियांगसीच्या तळावर. कियांगसीचा तळ कोमिंतांगनी ताब्यात घेतला. त्यावेळेला भाऊ सापडला आणि माओच्या भावाला मारण्यात आलं. माओची 2 मुलं चांग काय शेकच्या सैन्याच्या ताब्यात सापडली, त्यांना मारण्यात आलं. म्हणजे जगाच्या पाठीवर माओचं कोणी उरलं नाही.
उरलं ते ध्येय, उरलं ते त्यांनी ठरवलेलं जे स्वप्न होतं ते स्वप्न, ते म्हणजे चीनमधली क्रांती यशस्वी करून चीनला एक समर्थ राष्ट्र बनवणे, हे त्याच्या साम्यवादात बसत होतं. चीनला समर्थ राष्ट्र बनवणे. या सगळ्या बातम्या येत असतानाही लुटिंगच्या पुलावरच्या लढाई सकट लाल सैन्याने ती पलीकडे पार केली. मग डोंगराळ प्रदेशातला पुन्हा एक मुक्काम येतो, याचं नाव आहे मोकुंग. मोकुंगला माओ आणि चू तेह यांचा मतभेद झाला. आता कुठे जायचं? कारण माओ सांगत होता उत्तरेला जाऊ, आणि चू तेह त्याला जे युद्धातलं कळत होतं म्हणून सांगत होता की नाही, आपल्याला अडवणार, आपण उत्तरेला नको, पश्चिमेला जाऊ, म्हणजे तिबेटमध्ये. मतभेद झाले आणि चू तेह सैन्याचा एक भाग घेऊन तिथनं फुटला आणि तो तिबेटच्या बाजूला गेला. माओ बरोबर 30,000 जण उरले. ते 30,000 जण उत्तरेला गेले. तिथून पुढचा जो काळ होता तो मात्र अडचणींच्या भाषेत फार आला असं नाहीये. कष्ट होते, कारण बर्फाच्छादित शिखरं आता उरलेल्या भागामध्ये आली. याच्यावर माओनी केलेल्या कविता आहेत. पण अडचण म्हणावी, त्रास म्हणावा असा नव्हता, कारण आता आधी झालेल्या लढायांच्या कहाण्या, लाल सैन्याने केलेलं काम पुढच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलेलं होतं. त्यामुळे जिथून आता लाल सैन्य जाईल तिथे जनतेचं सहकार्य होतं. त्यामुळे 20 ऑक्टोबर 1935 ला माओ शेन्सी प्रांतामध्ये पोहोचला. त्यांनी सांगितलं आमचं उद्दिष्ट यशस्वी झालंय. माओ पोहोचला तेव्हा 15,000 जण जिवंत होते, निघाले 90,000. खरं म्हणजे लॉंग मार्च इथे पूर्ण संपला असं घडलेलं नाही, कारण लाल सैन्याच्या आणखीन काही इतर टीम्स ठिकठिकाणून येत होत्या. त्यांना पुढे आणखी 1 वर्ष लागलं. उरलेल्या ज्या टीम्स होत्या त्या पुढे ऑक्टोबर 1936 मध्ये शेन्सीला पोहोचल्या, आणि मग त्यांचं मान्चुरियामधले जे जपानी सैन्य त्याच्याशी लढाई चालू झाली. अजून चीनी क्रांती यशस्वी नव्हती झालेली, पण माओ हा चीनी क्रांतीचा एकमेवाद्वितीय नेता म्हणून जो उदयाला आला, आता त्याचं ऐकायचं. हे लॉंग मार्चनी साध्य केलं. लॉंग मार्चनी चीनी राज्यक्रांतीला नेतृत्व दिलं, आत्मविश्वास दिला, चीनच्या इतिहासातला चित्तथरारक चॅप्टर दिला. पुढे चीनी क्रांती यशस्वी होण्याचा दिवस आहे 1 ऑक्टोबर 1949. पण पुढे 14 वर्ष लढत राहायला जे बळ दिलं ते या लॉंग मार्चच्या कथेने दिलं. विचारधारा कोणती काहीही असो, माणसाच्या दृष्टीने विलक्षण चित्तथरारक कथा आहे. बळ 14 वर्षांसाठी दिलं. चीनला गेल्या 60 वर्षांचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व या लॉंग मार्चमध्ये ताऊन सुलाखून तयार झालेली जी माणसं आहेत त्यांचं नेतृत्व आहे. क्रांती 1 ऑक्टोबर 1949 ला यशस्वी होताना माओनी एक वाक्य माओ बोलला. ते वाक्य कोणाही शहाण्या माणसाला मनामध्ये लक्षात ठेवूनच आपली ही प्रार्थना म्हणायला सुरुवात केली पाहिजे. माओचं वाक्य होतं, माझं राष्ट्र यापुढे अपमान सहन करणार नाही. आम्ही भारतीय म्हणून आमचं राष्ट्र यापुढे अपमान सहन करणार नाहीये म्हणू. ते आपला नव्या वैभवाचा दिवस, त्या नव्या वैभवाची प्रार्थना आता एकत्र करूयात.